स्वातंत्र्य हे अगदी आपल्या रक्तामध्ये आहे, कारण दुसऱ्या कोणाच्याही स्वातंत्र्यावरती घाला घालण्यासाठी आपली तलवार उचलली गेली नाही. 15 ऑगस्टला प्रत्येक भारतीयाने काय आठवलं पाहिजे? 15 ऑगस्टला प्रत्येक भारतीयाने आपल्या पहिलीच माझी पोस्टिंग काश्मीरला झाली, तर जेव्हा प्रत्यक्ष LOCच्या ठिकाणी मी गेले, 15-20 फूट बर्फामध्ये ते काम चालतं. म्हणजे एक क्षण आला आणि वादळाने तुम्ही आतमध्ये गेलात तर संपलं. असा एखादा क्षण आला का की तुम्ही ॲक्च्युअल लढत होता? हां, अगदीच माझ्यावरती अटॅक झाला तर मी ऑफकोर्स माझी AK-47 काही मी ज्ञानात घातलेली नाही आहे, ती मी चालवणारच. म्हणजे शिवाजी महाराज तर आपण विसरून चालणारच नाही. त्यांच्यामधलं सामर्थ्य काही वेगळंच होतं. जे बादशाचं सैन्य होतं ते भाडोत्री सैन्य असायचं. तर की युद्ध कसं करावं हे ऑपरेशन सिंधूने दाखवून दिलंच, पण युद्ध कधी थांबवावं हे देखील आपल्याला ऑपरेशन सिंधूने दाखवून दिलंय. आपला इतिहास आणि परंपरा विसरणं हे राष्ट्रीय सुरक्षेचं संकट आहे का? अर्थातच आहे. औरंगजेबाने सपाटा चालवला होता. त्याला असं वाटलं की मराठ्यांचा जीव म्हणजे किल्ल्यांमध्ये, किल्ले घेतले की आपण मराठ्यांना हरवू शकतो. तो मातीत इथल्या गाडला गेला, पण त्याला मराठे काय ही चीज कळली नाही. हा एक भारतातला एक काळ होता जिथे की मुलगी किंवा मुलगा असं अजिबात नव्हतं. आणि त्याच्यानंतर इंग्रजांचा काळ, मुलगी हा वारस नाही. आज आपल्याला मॉडर्न वाटतात सगळे थॉट्स आहे, पण हे मला वाटतं मुद्दामून त्यांनी रचलेलं षडयंत्र आहे. षडयंत्र आहे. काश्मीर हे जे राज्य आहे इथे अजिबात विकास नाही आहे काहीही. तेव्हा तर आवाम हा पूर्णपणे आर्मीच्या विरोधी होता. आमच्यावरती दगडफेक व्हायची. मला असं वाटतं थोड्याफार प्रमाणात ते आजही आहे. कारण आत्ता जे 2 गाईड्स पकडले गेले पहलगाम अटॅकमध्ये, त्यांनी हे कन्फेस केलं की आम्ही या दहशतवाद्यांना मदत केली ज्यांनी पहलगामचा अटॅक हे केला. धार्मिक युद्ध आहे का तिकडे अजून? हो आहेच, अर्थातच त्याचाच हा पुरावा आहे ना. इतिहास म्हणून हे सांगायला इथे गरजेचं वाटतं की जेव्हा इस्लामची स्थापना झाली तर त्या काळापासूनच एक जी फिलॉसॉफी होती की काफिर आणि जाहिल, म्हणजे त्यांच्या दृष्टीने 2च जग आहेत. एक अल्लाला मानणारे आणि न मानणारे, आणि काफिरांना जगण्याचा अधिकार नाही. नमस्कार मेजर मोहिनीजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंजिरीताई, आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना जय हिंद. मलाही खूप छान वाटतं आज तुमच्याशी सगळं शेअर करण्यामध्ये. आपल्याला शिकवलं गेलं की 1857मध्ये आपण पहिल्यांदा इंग्रजांविरुद्ध लढलो. पण मला असं वाटतं की भारताचा आपल्या स्वातंत्र्यासाठीचा सार्वभौमत्वाचा जो लढा आहे तो 2000 वर्षापासून चालू आहे. म्हणजे प्रत्येक भारतीय सैनिक हा आपली सीमा, आपली सुरक्षा, आपली जमीन जपतो. पण प्रत्येक भारतीय आपले जे 2000 वर्षांमध्ये जे होऊन गेलेले वीर आणि वीरांगना आहेत, त्यांच्या शौर्यगाथा, त्यांचं बलिदान, त्यांचा पराक्रम, आपला इतिहास, आपली परंपरा, हे सगळं जपतो नाही का? आपण आपल्या राष्ट्राचा आत्मा जपतो, प्रत्येक नागरिक. खरं आहे. जर आजच्या तरुणाला तुम्हाला जर एखादी कथा सांगायची आहे की अरे वीरांगनेची, कारण तुम्ही त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे अपराजिता नावाचं, होय, तर आम्हाला हे शाळेत का शिकवलं गेलं नाही असं वाटेल, अशी एखादी जर कथा सांगायची असेल तर ती तुम्ही कुठली सांगाल? ओके, नक्कीच आपण कथेकडे वळूया. आणि मला असं वाटतं अतिशय सुंदर तुम्ही सुरुवात केली आहे. कारण स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालं 1947ला, हे काही पहिल्यांदा मिळालं असं नाही म्हणता येणार. कारण 2-2.5 हजार वर्षांपासून आपल्याकडे सातत्याने काही ना काही परकीय आक्रमणं सुरू आहेत. आणि प्राणपणाने त्यावेळी शूरांनी तलवारीच्या टोकावरती, भाल्याच्या टोकावरती खूप मोठं बलिदान देऊन स्वातंत्र्याची रक्षा केलेली आहे. कारण दुसऱ्या कोणाच्याही स्वातंत्र्यावरती घाला घालण्यासाठी आपली तलवार उचलली गेली नाही, तर येणाऱ्यांची अडवण्यासाठी आपली तलवार उचलली गेली. हा मुख्य फरक आहे. म्हणून आपण जन्मतः स्वतंत्र आहोत आणि आपलं स्वातंत्र्य अबाधित राहण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. या हेतूने आपण सगळ्या या लढाया केलेल्या आहेत. आणि म्हणून आज स्वातंत्र्याच्या औचित्यावरती या सगळ्यांची आठवण किंवा पुण्यस्मरण करणं ही फार सुंदर गोष्ट आहे. आणि त्यातल्या तुम्ही वीरांगनांचा विषय काढलात तर मला असं वाटतं एकूणच इतिहासाविषयी आपल्या मनामध्ये एक उदास
उदासीनता दिसून येते किंवा कशासाठी आपण ते वाचायचं, किंवा तुम्ही जे म्हणालात की 1857 खरं तर ते पहिलं स्वातंत्र्य समर होतं जे ऑर्गनाइज्ड होतं. त्याच्या आधी अनेक वेळेला आपण समर म्हणजे स्वातंत्र्यासाठीचे प्रयत्न झालेले आहेत. आणि मला वीरांगना म्हटल्यावरती खूप खरं तर नावं माझ्या डोळ्यापुढे आहेत. म्हणजे अगदी सिंध असेल, काश्मीर असेल, पूर्वांचल असेल, दक्षिण मध्य भारत, ठिकठिकाणाहून राजस्थान, ह्या वीरांगनांच्या तलवारी सतत स्वातंत्र्याची रक्षा करत आलेल्या आहेत. परंतु राजनीती आणि रणनीती ह्यांचं उत्तम मेळ असलेली एक वीरांगना म्हणजे केळदीची चेन्नम्मा मला या ठिकाणी आठवते. कालिदास फार सुंदर लिहून ठेवतो रघुवंशममध्ये की कातयम केवला नीतीही शौर्यम श्वापद चेष्टितम. म्हणजे काय तर केवळ नीती किंवा राजनीती खेळणं किंवा राजनीती करणं हे भीरुतेचं लक्षण आहे. त्याला जर शौर्याची जोड नसेल तर, आणि केवळ शौर्य गाजवणं राजनीतीच्या आधाराशिवाय ही हिंसा ठरते किंवा त्याला काही आधारच नसतो. म्हणजे रणनीती आणि राजनीती एकत्र गेली पाहिजे. म्हणून कातर्यम केवला नीती ही शौर्यम श्वापद चेष्टितम अतः सिद्धिम समेताभ्याम उभाभ्याम अन्वेषित असा असं तो म्हणतो. तर ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे केळदीची चेन्नम्मा. आपल्याला दुसरी चेन्नम्मा माहिती आहे जी कित्तूरची, पण केळदीच्या म्हणजे सिंहासनावर सुद्धा चेन्नम्मा नावाचीच राणी ही बसली होती. 1671 तिचा राज्याभिषेक झाला. पण इतक्या म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर वेगवेगळ्या गोष्टी आजच्या तरुण पिढीला तिच्याकडनं तिच्या चरित्रातनं मिळतात. म्हणजे मुळात आयुष्य हे की असं पटकन संपवणारी रेस नाही असं मला वाटतं, ती एक मॅरेथॉन आहे. तर एक दीर्घ कालकिर्द तिने एक प्रशासनाची निभावली. त्यानंतर आज आपल्याला खूप एक्सक्युजेस वाटतात अनेक तरुण पिढीला की अरे मला घरात हे नाही आहे किंवा माझा जन्म इथे झाला आहे. पण तिने अगदी सडेतोडपणे हे दाखवून दिलं की जसं महाभारतामध्ये कर्ण म्हणतो की सुतोवा सुतपुत्रवा योवा कोवा भवामी अहम. मी कोण जे काही असेल मला हिणवा तुम्ही सुतपुत्र म्हणून, पण दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम. पण कर्तृत्व करणं माझ्या हातात आहे. माझा जन्म कुठे व्हावा हे माझ्या हातात नाही. हे पुरेपूर केळदी चेन्नम्माने दाखवून दिलं. अत्यंत साधारण अशा व्यापारी घरात ती जन्मली. सोमशेखर अशी तिचं लग्न झालं आणि ती केळदीची राणी झाली. आणि त्याच्यानंतर तिने सगळं काही शिकून घेतलं एका वेगळ्या फ्लेक्झिबिलिटी दाखवून. तिची निर्णय क्षमता, तिचं धैर्य, तिची दूरदृष्टी ही ठिकठिकाणी दिसून येते. आणि राजाने तिला तयार केलं, ती उत्तम तयार झाली. पण त्याच्यानंतर इतकी म्हणजे मोठी तिची परीक्षेची घडी असं म्हणता येईल आली की राजाची एकीकडे हत्या झालेली आणि ती ते सगळं परिस्थिती बघून अस्थिर अशी सगळी ती राज्याची घडी बघून विजापूरच्या सुलतानाने केलेलं आक्रमण. तसंच राजाला आता पुत्र किंवा कोणी वारस नाही आहे तर माझा दत्तक घ्यावा की त्याच्यामध्ये ग्रुपिझम सुरू झाला. त्याच्यामधून अंतर्गत बंडाळी एकीकडे वाढलेली. आणि अशा परिस्थितीमध्ये तिनं जे अपरंपार असं धैर्य दाखवलं त्याला तोड नाही आहे. तिने एकीकडे तिचा खजिना वगैरे सगळा दुसऱ्या किल्ल्यामध्ये हलवला आणि तिने गनिमी काव्याने त्या सगळ्या सैन्याला विजापूरचा सुलतानाचं सगळं सैन्य तिने जंगलाकडे वळवलं आणि गनिमी काव्याने म्हणजे कमी संख्येने मोठ्या शत्रूवरती तिने विजय मिळवला. आणि अंतर्गत बंडखोरांना तिने इतकं सरळ केलं की ती म्हणाली अगदी तिने काय म्हणून तिने घोषणा केली की या सिंहासनावर जर बसण्याचा कुणाला अधिकार असेल तर ती म्हणजे मी केळदीची चेन्नम्मा, दुसऱ्या कुणालाही नाही. डिक्लेअर केलं. कारण तेव्हाही अनेक ठिकाणी अशी प्रथा असायची, अनेक संस्थानं राज्यांमध्ये ना की छोटा वारस सिंहासनावर बसवून त्याची आई म्हणजे राजमाता म्हणून ती आणि तो नामधारी तो राजा असं असायचं. पण ती म्हणाली नाही, मी स्वतः सिंहासनावर बसून हे राज्य चालवणार. पुढचे 25 वर्ष तिने राज्य केलं. स्वतःचा राज्याभिषेक तिने करून आणला आणि एका हाताने त्याच्यानंतर तिने अशी अनेक बंडाळी मोडून काढली. मैसूरचा राजा किंवा इतर, कारण एक स्त्री सिंहासनावर बसली म्हणजे विजय आपला. पहिली होती का ती सिंहासनावर बसलेली स्त्री? नाही, असं नाही म्हणता येणार. कारण म्हणजे नायकांच्या इतिहासामधली ती म्हणता येईल पहिली. भारताच्या नाही भारताच्या इतिहासामध्ये तर फार आधी आपल्याला जावं लागेल कदाचित. आणि भारताच्या इतिहासामध्ये ऋग्वेद काळामध्ये आपल्याला रणांगणावर लढलेली विशपला बघावी लागेल. खेल राजाची पत्नी, जिच्यावरती सर्जरी झाली तिचा पाय तुटल्यामुळे आणि पुन्हा ती त्या आर्टिफिशियल लेगने लढली त्या काळामध्ये. हे उदाहरण ऋग्वेदात सापडतं. त्याच्यामुळे वीरांगनाची आपल्याकडे संस्कृती आहे तो अपवाद नाही. आणि ऋग्वेद आणि काही अजून उदाहरणं तुरळक द्यायची झाली तर महाभारतामध्ये गोनंद नावाचा राजा राज्य करत होता काश्मीरवर. तो जरासंधाचा नातेवाईक होता आणि तो जरासंधाला मदत करायला गेला आणि श्रीकृष्णाशी त्याची लढाई झाली आणि तो मथुरेत मारला गेला, तो आणि त्याचा मुलगा पण. तर त्याच्या मुलाची जी पत्नी होती यशोवती ती त्यावेळी गर्भवती होती आणि ते खरं तर श्रीकृष्णाचे शत्रू, पण श्रीकृष्णाने तिचा राज्याभिषेक करवला त्या गर्भवती राणीचा. आणि कल्हण इतकी सुंदर तिची स्तुती करतो की स्त्री उपभोगाची वस्तू छे छे,
प्रजेने मातेला जसा सन्मान द्यावा तसा विश्वास आणि सन्मान ह्या राणीला वाहिला, असं इतक्या सुंदर शब्दांमध्ये राजतरंगिणीमध्ये कल्याण तिच्याविषयी लिहून ठेवतो. आणि तिने काश्मीरला स्थैर्य दिलं महाभारत काळामध्ये. आणि ज्ञात इतिहासामध्ये आपण आज ज्या भूमीवरती बसलो तर ते सातवाहनांचं राज्य, म्हणजे इसवी सन पूर्व काळातलं मी सांगते, पहिलं ते दुसरं शतक, त्या सातवाहनांची राणी नागनिका ही पहिली राज्यकर्ती म्हणता येईल आत्ताच्या अलीकडच्या इतिहासामध्ये, की जिने पूर्ण राज्य आपल्या हातात घेतलं, दीर्घकाळ तिने शासन केलं, पुढची पिढी घडवली आणि सातवाहनांचा एक सुवर्णकाळ म्हणता येईल. पैठण त्यांची राजधानी होती आणि एक मोठा सुवर्णकाळ महाराष्ट्रात आणि भारतात इनफॅक्ट आपल्याला बघायला मिळाला. तर सुरुवात तिथून होते. असं आहे का की पती नाही किंवा राजा नाही म्हणून प्रत्येक राणी ही गादीवर आली आणि तिने राज्य चालवलं आणि तिने लढा दिला, असं झालेलं आहे की असं ह्याला पण काही अपवाद आहेत? हो, नाही, असं अजिबातच नाही आहे. पूर्वी मुलींना मुलींसारखंच वाढवायचे, म्हणजे काय तर त्यांचं घोडेस्वारी, शस्त्रास्त्र, त्यानंतर शास्त्रविद्या, युद्धनीती, मुत्सद्देगिरी, ह्या सगळ्या गोष्टींनी त्या परिपूर्ण असायच्या. लहानपणापासून त्यांना हे सगळं प्रशिक्षण दिलं गेलेलं होतं. म्हणजे इतिहास म्हणजे आपल्याला काय स्त्री शिक्षणाची सुरुवात वगैरे अगदी अलीकडचं असं वाटतं, पण असं अजिबातच नाही आहे. स्त्री ही शास्त्र संपन्न अतिशय तेजस्वी अशी भारताची कन्या होती. आणि ऋषिकांची देखील आपल्याला परंपरा आहे, ज्यांनी स्वतः स्तोत्र रचलेली आहेत, ज्यांनी ऐतिहासिक सगळ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत. हे एक नॉर्म होता हा आपला, असं म्हणता येईल. त्याच्यामुळे त्या म्हणजे घडवलं जायचं त्यांना. आणि त्याच्यामुळे आज राजा गेला तर 8 दिवसांमध्ये तिचा राज्याभिषेक होतो. म्हणजे राज्य चालवणं ही काय प्रासंगिक गोष्ट नाहीये किंवा ते प्रासंगिक धैर्य नाही म्हणता येणार. तिला शिकवलं गेलेलं असतं. तसं असलं असतं तर तिने ते पुढे 25 वर्ष 30 वर्ष शासन केलंच नसतं. आणि योजकच तत्र दुर्लभ ज्याला आपण म्हणतो, की तिने मुत्सद्देगिरी करणारे किंवा चांगले प्रशासक असणारे मंत्री, मांडलिक राजे, शूर असे सेनापती, तिचं म्हणजे काय म्हणतात आपण करव्यवस्था कशी असते, फायनान्स ज्याला म्हणतो आपण, इंटरनॅशनल रिलेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती बांधून ठेवते तेव्हा ती एवढं दीर्घकाळ राज्य करू शकते. तर ती तयार असायची. त्याच्यामुळे परकीय आक्रमकांना हा प्रश्न पडायचा की कालपर्यंत ही राजकुमारी लग्न करून आली आहे, राजमहालामध्ये ती वावरते, तिने एका राजपुत्राला जन्म दिला आहे, किती सुंदर नाजूक वगैरे ती प्रजेमध्ये मिसळते आहे. आणि ज्या क्षणी राजा गेला आहे आणि ती स्वतःचा तिने राज्याभिषेक केला आणि ती तलवार उगारते परकीय आक्रमकांवर आणि सरदारांना लोळवते, हे काय गणित आहे? हे अकबरापासून अनेक शत्रूंना पडलेलं कोड आहे की ह्या कशा काय राण्या इतक्या सज्ज होतात. पण मला असं वाटतं त्यासाठी भारतीय स्त्रीचा जन्म घ्यावा लागेल, तिचं सामर्थ्य कळण्यासाठी. सो हा अजिबात अपवाद नव्हता. आणि ह्याला जोडून मी एक पुष्टी करते अजून की हा अपवाद का नव्हता. 12वं शतक आणि आज आपण जो तो तेलंगण आपलं जे राज्य आहे तिथे रुद्रांबा रावाच्या राणीने दीर्घकाळ शासन केलं. काकतीयांचा जो वंश होता तर त्यांनी सुवर्णकाळ भारतामध्ये निर्माण केला. प्रचंड मोठा वारंगळ ज्याला त्यांची राजधानी होती. आणि त्या राजाला गणपतीदेव नावाचा राजा, त्याला 2 मुली होत्या. ही ज्येष्ठ कन्या. आणि त्याने प्रॉपर तिला लहानपणापासनं एक युवराजाला जसं वाढवतो तोच म्हणजे तिला वाढवलेलं. एक दिवस तिचा राज्याभिषेक केला. 12व्या शतकातला मी सांगते. तिचा राज्याभिषेक झाला, ज्याच्यासाठी देशींचे राजे बोलवले गेले. सप्तगंगांचं पाणी तिच्या मस्तकावरनं वाहिलं. तिच्या हातामध्ये काकतीयांची तलवार त्याने सुपूर्द केली. राजाने स्वतः, मुलगी म्हणजे उत्तराधिकारी. दॅट्स इट. हे इतकं साधं गणित होतं की हा मुलगा किंवा हे अजिबात नाहीये. नंतर आलं हे सगळं. मला वाटतं इंग्रजांनी आणि युरोपियन्सनी जेव्हा राज्य केलं त्याच्यानंतर त्यांनी हे आणलेलं आहे अगदी. सो तिचा मोठा थाटामाटात असा राज्याभिषेक झाला. आणि परकीय म्हणजे राष्ट्रांमधले वकील त्यांच्याशी जिने इंटरनॅशनल रिलेशन्सबद्दल सगळं केलं तर ते तिच्याविषयी लिहून ठेवतात. आणि वयाच्या 80व्या वर्षापर्यंत रुद्रांबा लढली आणि ती रणांगणावरती गेली. असे शिलालेख आपल्याला काकतीय काळामधले सापडतात इतक्या छान पद्धतीने. तर त्याच्यामुळे हा अजिबातच हे नव्हतं. म्हणजे हा एक भारतातला एक काळ होता जिथे की मुलगी किंवा मुलगा असं अजिबात नव्हतं. आणि त्याच्यानंतर इंग्रजांचा काळ की तुम्ही दत्तक वारस नामंजूर करताय किंवा मुलगी हा वारस नाही. आज आपल्याला मॉडर्न वाटतात सगळे थॉट्स आहे, पण हे मला वाटतं मुद्दामून त्यांनी रचलेलं षडयंत्र आहे. त्यांना असं पण सगळं खालसा करायची होती, संस्थानं हे करायची होती. आणि आपल्याला इतिहासात शिकवलं गेलं की फक्त झाशीची राणी लक्ष्मीबाई ही एकच आपल्याला दिसते आणि ती कशी लढली. पण अशा अनेक अज्ञात अशा वीरांगना आहेत. म्हणजे ताराबाई, तिची अशी काय कथा आहे की त्याच्यातलं काय तुम्हाला जास्त भावलं?
ताराबाईंच्या कथेमधलं. मला असं वाटतं की स्वराज्य रक्षिणी म्हणतात ताराबाईंना, तर फार सुंदर त्यांचा इतिहास आहे आणि आजही घराघरातनं तो शिकवला गेला पाहिजे. म्हणजे त्यांचं एक पर्सनॅलिटी होती ती तर खूप चांगली होतीच, म्हणजे ज्याला आपण अगदी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असं म्हणू आजच्या भाषेमध्ये. आणि रणकौशल्य त्यांच्या ठाई होतं, स्वतः त्या घोडेस्वारी करत असत आणि छोट्या बाल शिवाजीला त्यांनी लगेचच मंचकारोहण केलं आणि त्या राज्यकारभार त्यांनी हातात घेतला. खरं तर त्याच्या आधी जेव्हा जिंजीच्या किल्ल्यावरती राजाराम महाराज आणि ताराबाई हे राहत असत तेव्हापासून त्यांनी प्रशासन हातामध्ये घेतलेलं होतं. आणि मला त्यांची प्रशासनाची बाजू देखील खूप आवडते, कारण अपराजिता लिहिताना मला असं वाटलं की आपण नवीन काय लिहिणार, कारण त्यांचा इतिहास इतका ज्ञात आहे. आणि पण तरीसुद्धा तो तितकासा अजून छान पद्धतीने तो पुढे आला पाहिजे असं मला वाटतं. तर प्रशासन म्हणून मी उत्सुकतेने त्यांनी लिहिलेली पत्र वाचली आणि त्याच्यामधनं मला ताराबाईंचं व्यक्तिमत्व इतकं वेगळं आणि इतकं छान आणि वर्सटाईल ज्याला म्हणतो तसं जाणवलं की प्रशासक जो असतो तो किती त्याचा दरारा असला पाहिजे. आणि त्यांच्याविषयी शत्रूने देखील, म्हणजे काफी खान लिहून ठेवतो, भीम सक्सेना लिहून ठेवतो की त्यांची कशी पर्सनॅलिटी होती आणि मराठा सरदार कसे त्यांच्यावरती त्यांचा दरारा होता. त्याच्यानंतर पत्रांमधनं कळतं की ज्यांनी चांगली कामगिरी केली, कारण तो जो काळ होता 1700ला राजाराम महाराज गेले आणि 1707 औरंगजेब जाईपर्यंत औरंगजेबाने सपाटा चालवला होता. त्याला असं वाटलं की मराठ्यांचा जीव म्हणजे किल्ल्यांमध्ये, किल्ले घेतले की आपण मराठ्यांना हरवू शकतो. पण त्याला त्यांच्या सगळ्यांच्या हृदयामधलं जे स्वातंत्र्याचा जो काही एक मोठा धगधगता जो पलिता होता तो म्हणजे त्याला तो मातीत इथल्या गाडला गेला, पण त्याला मराठे काय ही चीज कळली नाही दुर्दैवाने. असं अनेक इतिहासकार लिहून ठेवतात, मीच असं नाही. तर त्या पद्धतीने त्यांनी किल्ला जिंकून घ्यायचा आणि ह्यांनी तो मागवून परत मिळवून घ्यायचा. अशा प्रकारे मुत्सद्देगिरींनी ते 7 एक वर्ष त्यांनी खूप प्राणपणाने स्वराज्याचं रक्षण केलं. आणि कोणाला काय जबाबदारी द्यायची, कोणाला कुठे पाठवायचं, कशा नेमणुका करायच्या, हे सगळं त्यांनी स्वतः पाहिलं. त्यानंतर पत्रामधून कोणी चांगली कामगिरी केली तर त्याला शाबासकी कशी द्यायची तिथल्या तिथे, तंटे कसे सोडवायचे, न्यायव्यवस्था असायची एखाद्या पत्रातली. म्हणजे त्यांची भाषा फार परखड आणि आपल्याला असं वाटतं ना की त्याला काही आपण सिनॉनिम शोधू शकत नाही आजच्या याच्यामध्ये. म्हणजे असं ठेचगा द्या तुम्ही शत्रूला, तर ठेचगा देणं म्हणजे किती हे आहे. किंवा ते खरमरीत पत्र लिहितात, कारण त्यांनी स्पष्ट ऑर्डर्स दिलेल्या होत्या की किल्ला पावसाळ्यापर्यंत लढवायचा आणि मग जसा पाऊस सुरू झाला की तो देऊन टाकायचा शत्रूला तह करून. त्यात काही इगो किंवा कमीपणा नाही ठेवायचा, पाहिजे किल्ला घेऊन टाक आणि आपण पुढच्या किल्ल्याला जायचं. म्हणजे तिथलं सगळं प्रशासन तो चिखलात हे व्हायचा, तो शत्रू अक्षरशः त्याची रसद तोडली जायची. किंवा जंगल, आता वाईचं जंगल जे होतं इतकं भयंकर होतं, तर तिथला किल्ला, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहून ठेवलेल्या. पण त्याच्यात जर कोणी कसूर केली तर त्या स्पष्ट खरमरीत भाषेत लिहितात की पर्जन्यापर्यंत किल्ला भांडवावयाचा तो तुम्ही केले नाहीत तसे, तर तुम्ही उतावळी करून तो शत्रूला देऊन टाकलात, हे बरे नव्हे, असं त्या स्पष्ट परखडपणे सरदारांना लिहायला मागे पुढे बघत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचं हे जे रूप आहे, मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने हे लक्षात ठेवावं की सौजन्य आहे, सगळं आहे, पण जिथे जसं व्हायला पाहिजे तिथे तसं त्यांनी स्वतःचं स्वरूप बदललं आणि स्वराज्याचा तो दिवा सांभाळला. कारण औरंगजेबाची धारणा होती की आता संपलं, आता संभाजी महाराज नाही आहेत, शिवाजी महाराज गेलेत, सगळं आता स्वराज्य आपलंच असं त्याने गृहीत धरलेलं होतं की वो औरत क्या करेगी. म्हणजे सिंहासनावर एक एवढासा बालशिवाजी आणि एक त्याची आई आहे, आता स्वराज्य आपल्याला मिळालं असं त्याने गृहीत धरलं होतं. पण तसं त्यांनी होऊ दिलं नाही, असं मला असं वाटतं. अनंत उपकार आहेत त्यांचे आपल्यावरती. उत्तरेकडची अशी कुठली राणी किंवा वीरांगना होती की जिने तिथून शत्रू यायचे त्यांना थोपवलं? उत्तरेकडे म्हणजे सिंधची जी आपली हे होती, तर सिंधमध्ये सगळ्यात मोठं आक्रमण झालं ते म्हणजे मोहम्मद बिन कासिमचं 712च्या दरम्यान. आणि अरबांचं जे आक्रमण होतं ते इतकं भीषण होतं की राजा दाहिर ह्याने त्याच्याशी मोठा लढा केला. आणि सिंध म्हणजे खूप सुंदर अशी हिंदू संस्कृती त्या ठिकाणी होती. देवल हे आजचं जे बंदर आहे किंवा पाकिस्तानमधले आजचे जे सगळ्या ज्या शहरं जी आहेत ती सगळी त्या काळी सिंध राज्यामध्ये यायची. सिंध आणि त्यानंतरचा हिंद असं सगळा मोठं भरतखंड हा अशा प्रकारे विभागलेला होता. तर लढाई करता करता त्या राजा दाहिराच्या ज्या दोन्ही पत्नी होत्या, तर त्यांनी म्हणजे राणीबाईंनी इतका मोठा लढा त्या ठिकाणी मोहम्मद बिन कासिमशी केलेला आहे. म्हणजे ज्यावेळी राजा दाहिर हा म्हणजे धरातीर्थी पडला, त्याला खूपच म्हणजे फसवून मारल्या गेलं आणि प्रचंड मोठं असं आक्रमण ते होतं. त्याचं शिर हे कासिमने भाल्याच्या टोकावरती लावलं त्याला आणि अपमानास्पद पद्धतीने ते सगळीकडे मिरवलं गेलं. आणि ठिकठिकाणी म्हणजे आलोडच्या किल्ल्यामधनं असेल तर अशा ठिकठिकाणी त्यांनी हजारोनी सैनिक घ्यायचे, त्यांचे हात बांधायचे आणि कत्तली करायच्या.
इकडे 6,000 तिकडे 3,000 आणि कन्व्हर्जन्स करायची सगळी तलवारीच्या टोकावरती. जे जे कन्वर्ट होतील ते वाचायचे. इस्लाम ज्यांनी स्वीकारला ते वाचायचे. त्या काळापासून हां, त्या काळ त्याच्या यादीपासून म्हणजे अर्थातच म्हणजे मला एक इतिहास म्हणून हे सांगायला इथे गरजेचं वाटतं की जेव्हा इस्लामची स्थापना झाली तर त्या काळापासूनच एक जी फिलॉसॉफी होती की काफिर आणि जाहिद म्हणजे त्यांच्या दृष्टीने दोनच जग आहेत. एक अल्लाला मानणारे आणि न मानणारे, आणि काफिरांना जगण्याचा अधिकार नाही. सिम्पल. आणि त्या दृष्टीने मग ह्या सगळ्या टोळधाडी वायव्येच्या सीमेवरून भारताकडे आल्या. त्याच्या आधी अनेक अपयशी आक्रमणं त्यांनी केले आणि ह्याचं ते यशस्वी झालं म्हणून ते आपल्यापर्यंत आलं. म्हणजे असं नाही झालं की कासिम आला आणि त्यांनी सिंध जिंकला, असं नाही आहे. अनेक अयशस्वी वाऱ्या अरबांनी त्याच्या आधी तिथे केल्या होत्या, म्हणजे आक्रमणं केली होती. अशा प्रकारे त्याची पत्नी तिथे लढली, राणीबाई. आणि ज्यावेळी तिने खूप मोठा लढा तिने दिला आणि ज्यावेळी तिला कळलं की नाही आता कासिमच्या ह्या सगळ्या रांदी ज्याला म्हणतो आपण क्रौर्याने भरलेल्या ह्या अशा युद्धनीतीला आपण नाही तोंड देऊ शकत, त्यावेळी चचनामा नावाचा एक ग्रंथ त्या काळी आपल्याला सापडतो, त्याच्यामध्ये सगळं वर्णन आहे. तर तिने खूप मोठा जौहर केला त्यावेळी आणि त्याच्यामध्ये तिने सगळ्या स्त्रियांनी सिंधमधल्या बलिदान दिलं त्याच्यामध्ये. आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी, त्या क्रौर्यापासून वाचण्यासाठी. कारण त्या गुलाम मुलं मुली स्त्रिया ह्या सगळ्या हात बांधून गुलाम म्हणून त्या नेल्या जायच्या आणि त्यांचा वाटेल तसा वापर व्हायचा. त्याच्यापेक्षा मानाने आलेलं मरण केव्हाही चांगलं. हा एक खूपच म्हणजे मोठा हे आहे. त्याच्यामुळे कासिम जेव्हा त्या किल्ल्यात शिरला त्याला तेव्हा म्हणजे आपल्याला पद्मिनीने केलेला जोहर माहिती आहे, पण तो खूप अलीकडच्या काळात आहे. हा 718 म्हणजे 8व्या शतकामधला मी सांगते. तर त्याला सगळी कोळसा झालेली शरीरं मिळाली आणि तो त्यांचा खरा म्हणजे पराजय होता की मरणाला नाही ह्यांनी हे कधी घाबरले. जगायचं तर स्वाभिमानाने, नाहीतर नाही. आणि त्याच्या दाहिराच्या 2 मुली सूरज आणि परिमल ह्या त्यांनी दमास्कसला पाठवल्या गुलाम म्हणून आणि तिथे त्या प्रशिक्षित होऊन खलिफाला भेट केल्या जायच्या. अनेक देशोदेशींच्या राजकन्या तिथे यायच्या. खलिफाचं सिंहासनच हे अनेक अशा राजसत्तांवरती मांडलेलं होतं. रक्तरंजित सगळा त्यांचा इतिहास आहे. आणि मग त्याला भेट केल्या गेल्या. तिथे त्यांनी खूप चातुर्याने कासिमचा काटा काढला. तिथे त्यांनी म्हटलं की तुमच्याकडे पाठवायच्या आधी कासिमने आम्हाला स्पर्श केला आहे. 3 रात्री त्याने आम्हाला ठेवून घेतलं. तुम्ही खलिफा आहात म्हणून म्हणजे तुम्ही तुमचं औदार्य म्हणून तुम्ही हे सगळं सहन करता, दुसऱ्या कोणी नसतं सहन केलं. इतकं चातुर्य त्याही कठीण परिस्थितीत त्या दोन्ही राजकन्यांनी दाखवलं. आणि खलिफाने ऑर्डर दिली की तुरंत म्हणजे त्याला तो जिथे कुठे असेल कासिम त्याचा म्हणजे त्याला मारण्यात येऊन इकडे पाठवण्यात यावं त्याचं शरीर. आणि कासिम मारला गेला. अशा पद्धतीने सिंधचा ज्यांनी स्मशान केलं, ज्यांनी त्यांच्या पूर्वजांचा इतिहास सगळा उद्ध्वस्त केला, तिथली शेकडो मंदिरं जमीनदोस्त केली, मूर्ती छिन्नविच्छिन्न केल्या आणि हजारोनी इस्लामच्या त्या ठिकाणी कन्व्हर्जन्स झाली. ह्याच्यावरती एक सुंदर स्मृती पण लिहिली गेलेली आहे. त्याचं नाव आहे देवल स्मृती. सिंधू तीरे सुखासीनम, म्हणजे त्याची सुरुवातच सिंधू तीरे अशी आहे की त्यावेळी जे सगळं कन्व्हर्जन्स झालं त्याचं परत आता कसं आपण हे केलं पाहिजे, अशा पद्धतीने ती स्मृती त्या ठिकाणी लिहिली गेली देवलाच्या या सगळ्या इतिहासावरती. तर खूप असा वायव्येचा इतिहास आहे. काश्मीरमध्ये तेवढ्याच वीरांगना होऊन गेल्या. म्हणजे राजतरंगिणीमध्ये आपल्याला हा सगळा इतिहास मिळतो कल्हणाच्या. तर त्याच्यामध्ये एक दिद्दा नावाच्या राणीने 54 वर्ष राज्य केलं काश्मीरवरती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की काश्मीर आत्ताचं जसं आहे ना की आपण आता पहलगाम झालं त्याच्याही आधीपासनं रक्तरंजित झेलम आपल्याला माहिती आहे त्या काळाची वितस्ता, पण काश्मीर हे आश्रयस्थान होतं. इतर ठिकाणी परकीय आक्रमणं लवकर झाली, त्यांच्यापासून जर कोणाला सुरक्षितता पाहिजे असेल तर ते लोक काश्मीरमध्ये जाऊन राहायचे. असं काश्मीर हे स्थान होतं. पण उत्तरेकडूनच हो, पण तरीही उत्तरेकडून झाली, पण राजस्थान आणि अशा वाटेने सगळी ही आक्रमणं खाली आली. काश्मीर हे भरपूर वरती होतं. लेह लडाख काश्मीर हा जो भाग होता हा बऱ्याच वर्ष सुरक्षित होता. तुर्कांचं आक्रमण तिथे आधी झालं कारण की तो जॉग्राफिकली कठीण म्हणून हिमालयामुळे. अगदी तिथे वेगळं वॉरफेअर केलं जातं. म्हणजे आजही आमचं जे आहे हाय अल्टिट्यूड एरियामधलं वॉरफेअर हे वेगळं असतं, तसंच तेव्हाही होतं आणि ते खूप डेव्हलप्ड होतं. तर तिथे दिद्दाने राज्य केलं, जिचं आजोळ अफगाणिस्तान म्हणजे तेव्हाचा गांधार देश होतं. आणि ती पंगू होते एका पायाने आणि ती युद्धकुशला होती. तिच्या युद्धाची एक वर्णनं म्हणजे तिने कशी बंडाळी आणि खूप छान होतं. कारण तिचं एका पायाने अधू असलं तरी म्हणजे तिचं जे मनोधैर्य होतं ते इतकं प्रचंड मोठं होतं. आणि कल्हण राजतरंगिणीमध्ये अतिशय तटस्थपणे लिहितो. जिथे त्याला त्या राजा किंवा राणीच्या ज्या काही धोरणं असतील त्याला तो विरोध करतो जर ते बरोबर नसतील. आणि जर जेव्हा स्तुती करायची तेव्हा त्याने ते लिहून ठेवलं आहे. तर तो वर्णन करतो की म्हणजे कशी लढत असे दिद्दा
तर वायुपुत्राविव म्हणजे वायुपुत्र म्हणजे एका हनुमंताने जसं समुद्र एका उड्डाणामध्ये ओलांडून जावा तशा पद्धतीने तया संघाब्दी लंघने म्हणजे पंगुआ म्हणजे पंगू राणीने असा श्लोक तो तिथे लिहून ठेवतो की त्या पद्धतीने ही पंगू असून राणी अशा सैन्य समुद्राला भिडत असे आणि त्यांच्यावरती सहज मात करून ती पुढे जात असे. अशा पद्धतीने विचार करा 54 वर्ष राज्य करणं म्हणजे काय नसेल त्याच्यामध्ये. परकीय आक्रमण, अंतर्गत बंडखोरी असेल किंवा का वेगवेगळ्या प्रकारे हिंसेला तिने सामोरं गेलं आणि ती राणी होऊन आली होती तिथे क्षेमगुप्ताची. श्रीनगर त्यांची राजधानी होती. आजही आपल्याला तेच नाव आहे श्रीनगर. आणि त्या राजावरती सुद्धा राणीचा किती प्रभाव असेल. आज आपण म्हणतो की स्वतःचं नाव आपल्याला लावण्याची परवानगी वगैरे. अरे राजाने राणीचं नाव धारण केलं त्या काळी आणि क्षेमगुप्त त्याचं नाव होतं पण त्याला प्रजा दिद्दाक्षेम म्हणून ओळखू लागली. दिद्दा राणीचं नाव होतं. तर हे कल्याण लिहून ठेवतो की एवढा राजावरती राणीचा प्रभाव होता. प्रभाव म्हणजे तिचं प्रशासन, आणखीन तिचं प्रजेमध्ये प्रजावात्सल्य असेल, प्रजेसाठी काम करणं असेल, लोककल्याण असेल आणि युद्धकुशला जी ती होतीच. त्यामुळे मुख्य म्हणजे काय तर राष्ट्रनिष्ठा ही या सगळ्यांच्या याच्यामध्ये होती आणि स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची रक्षा करणं. तर अशा पद्धतीने तिची तलवार ही अशी चौफेर त्या ठिकाणी फिरली आणि तोपर्यंत काश्मीर हा अजिबात परकीय आक्रमकांना म्हणजे तो शरण गेला नाही. त्यांना शिरकावच नाही हो करता नाही. त्याच्यानंतरही जेव्हा परकीय आक्रमण झाली ती पुढच्या राजांनी देखील हेऊन गेले म्हणजे त्यांनी देखील ती परतवली. आणि ललितादित्यासारखा मोठा सम्राट देखील काश्मीरला लाभलेला आहे. सम्राट ललितादित्याच्या अखत्यारीतला जर आपण नकाशा पाहिला तर खूप मोठा भारत त्याच्या ह्याच्यामध्ये होता. तर खूप म्हणजे हर्षवर्धन, ललिता अशा खूप राजे एकूणच भारतामध्ये पराक्रमी होऊन गेले आणि तशाच वीरांगना. तुमच्या पुस्तकामध्ये मी बघितलं चांद बीबी, झलकारीबाई, उदादेवी, गायदिन्यल्यू, तर ह्यांच्या पण कथा मला म्हणजे ही तर आम्हाला माहिती नसलेली आपल्याला सर्वांना. अशा ह्या कथा आहेत. तर त्यातली सगळ्यात प्रभावशाली अशी कथा तुम्हाला कुठली वाटली? ह्या तिन्ही चारी जी सगळी तुम्ही नावं घेतली, चांदबीबी आणि उदादेवी, ह्यांचा कालखंड तसा वेगवेगळा आहे आणि प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. परंतु एक खूप छान मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सांगते की राणी गायदिन्यू ज्या होत्या ह्या मणिपूरच्या होत्या आणि 1932 हे साल मुळातच क्रांती घेऊन उजाडलेलं होतं. म्हणजे भारतभर अनेक ठिकाणी क्रांती सुरू होती आणि त्या दरम्यान त्याच्या काही वर्षाआधी एक जदोनांग नावाचे मणिपूरमध्ये मोठे क्रांतिकारक होते. त्यांनी हे अनेक नागा जमातींना एकत्र घेऊन एक सशस्त्र क्रांतीसाठीचा एक संघटन स्थापन केलं. त्याचाच परिणती ही 1925 साली हेरका चळवळीमध्ये झाली आणि जदोनांग यांना पकडून नंतर फाशी दिली गेली. तर त्यांची ही दूरची बहीण गायदिन्यू ती देखील त्यांना सामील झालेली होती. गायदिन्यू ह्या शब्दाचा अर्थच मुळात प्रकाशाची वाट दाखवणारी असा अर्थ होतो. तर खरोखर ती त्या नावाचं सार्थक तिने केलं आणि त्यानंतर 31च्या दरम्यान म्हणजे 1931च्या दरम्यान त्यांना फाशी दिली गेली आणि ह्या त्यांच्या बहिणीने 17 वर्षाच्या कोवळ्या बहिणीने त्या संघटनेचं नेतृत्व स्वीकारलं आणि ती अशी अगदी घोड्यावर बसून युद्ध तिने प्रत्येक ठिकाणी केलं. पण ते गनिमी काव्याने म्हणजे जंगलांमध्ये फिरून तिने आणि तिच्या सशस्त्र सैन्याने इंग्रजांच्या नाकी नऊ आणले. म्हणजे त्यांना जेरीला आणलं तिने की ही मुलगी सापडत का नाही आपल्या हाती. सुरुवातीला त्याने 200 रुपयाचं बक्षीस लावलं, मग ते 500 म्हणजे त्या काळात विचार करा ते वाढवून 500 रुपयाचं केलं की कुणीतरी या मुलीला पकडून द्या. म्हणजे त्यांच्यावरती अटॅक व्हायचा आणि जोपर्यंत इंग्रज सैन्य तिथे जायचं तोपर्यंत तिथे स्फोट झालेलं एक लाकडी हे त्यांना मिळायचं, काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि तिच्या खुणा मिळायच्या की तिने कशा पद्धतीने अटॅक केला आणि ती निघून गेली वाऱ्याच्या वेगाने. तर क्रांतिकारक म्हणून ही खूप मोठं क्रांतिकार्य गायदिन्यू यांनी केलं आणि लगेचच म्हणजे 1-2 वर्षामध्ये ती पकडली गेली. आणि विचार करा 17-18 वर्षाच्या कोवळ्या मुलीला शिक्षा झाली आजन्म सश्रम कारावास. इतका तिचा दरारा होता. आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी काही कैदी सोडले देखील गेले 8-10 वर्षांनी, पण तिला सोडलं नाही कारण तिच्यापासून ब्रिटिश सैन्याला धोका आहे म्हणून. आणि तिचं जेलसुद्धा बदलत जायचं. एका जेलमध्ये तिला ठेवलेलं नव्हतं. कधी या राज्यात, कधी आसाममध्ये, कधी तिकडे. म्हणजे बघा एवढं एका तरुण मुलीमध्ये सामर्थ्य असू शकतं. आणि त्या काळामध्ये नेहरूंनी तिची भेट घेतली तुरुंगात जाऊन. नंतर जेव्हा प्रांतिक सगळे स्वायत्तता दिली गेली, प्रांतिक राज्य आपली स्थापन झाली त्या काळामध्ये, तर नेहरूंनी तिला उपाधी दिली राणी नावाची. म्हणून तिला राणी गायदिन्यू असं तिचं नाव हे झालं. तिने 14 वर्ष कारावासानंतर तिला सोडण्यात आलं आणि त्याच्यानंतर तिने स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की योद्धाच असतो. त्याचं रणक्षेत्र बदलतं, त्याचं शस्त्र बदलतं, पण त्याची योद्ध्याची वृत्ती बदलत नाही. त्याच्यामुळे ती व्यवस्थित ती म्हणजे राणी गायदिन्यू यांनी नागालँडमध्ये खूप मोठं काम केलं. कारण मुळातच पूर्वांचलाला भारतापासून तोडण्याचे प्रयत्न त्या काळापासून सुरू होते.
की हा अजूनही भारताचा चालू आहे. भागही नाही आहे भारताचा, तिथली संस्कृती वेगळी, भाषा वेगळी, खाद्यपद्धती वेगळी, सगळंच काही वेगळं आहे. आणि असं करता करता नागालँडमध्ये अनेक विघटनवादी संघटना तयार झाल्या. तर त्यांनी तसं होऊ दिलं नाही. नागा संस्कृतीचं संवर्धन केलं, पुनरुज्जीवन केलं एका अर्थाने, आणि त्याच्यासाठी त्यांनी आजन्म कार्य केलं. म्हणून त्यांना 83 साली पद्मविभूषण ह्या पुरस्काराने गौरवलं केलं आणि त्यानंतर 93 साली त्या गेल्या. तर अशा पद्धतीने कारावासात असून आणि कारावासाच्या बाहेर येऊन देखील गायदिन्ल्यू यांनी खरंच भारतीयांना प्रकाशाची वाट दाखवली. कारण सीमांचं रक्षण जेवढं आवश्यक तेवढं समाजाचं ऐक्य पण आवश्यक असतं. महत्त्वाचं कारण समाज जर जो विघटनशील असेल, ज्वलनशील असेल, तर त्याच्यामध्ये काही थोडा जरी एक ठिणगी पडली तरी तो क्षणार्धात स्वतःच पेट घेईल. मग शत्रूला आक्रमण करण्याची गरजच पडणार नाही त्याच्यावरती. म्हणून समाजाचं मन आणि ऐक्य इतकं गरजेचं आहे हे त्यांना जाणवलं. तुम्ही म्हणालात सीमांचं रक्षण, पण आता आपल्या पूर्वेकडे जे पूर्ण समुद्री जी बॉर्डर आहे, तर अशी कुठली वीरांगना की जिनी तिकडे रक्षण केलं आणि तिकडून, कारण मला असं वाटतं शत्रू तिकडून पण येतच होता ना? पश्चिम जो समुद्र हां, किनारा हां, आपला होता. पश्चिमेकडे. होय होय अगदी. खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण शाळेमध्ये शिकलो की वास्को द गामा हो, हा आला, तिकडून तर आला हा पहिला. केप ऑफ ओला वळसा घालून वगैरे असं सगळं. तर पोर्तुगीज हे पहिली युरोपियन शक्ती जी भारतामध्ये आली आणि त्याच्यानंतर डच, इंग्रज आणि असं सगळं. तर त्या पोर्तुगीजांना रोखणारी एक अभेद्य शक्ती भारतात होऊन गेली आणि तिचं नाव राणी अबाक्का. होय. तर पश्चिम किनाऱ्यावरचा खूप सुंदर असा आंतरराष्ट्रीय आपला समृद्ध व्यापार होता. आंतरराष्ट्रीय म्हणजे खूप देशांना भारतातल्या म्हणजे देशांमधून भारताच्या मालाला मागणी होती. मसाले असू देत, तांदूळ असू देत, सुती कपडा आपला, आणि अशी यादी ही खूप मोठी आहे. तर ती मागणी होती आणि व्यवस्थित कर व्यवस्था असेल किंवा त्याचं जे सगळे नियम असतील तर हे सगळे पाळून हे सगळे नियम होते. स्वातंत्र्य होतं. म्हणजे दक्षिणेतलं एक खूप मोठं साम्राज्य म्हणजे विजयनगरचं साम्राज्य. तर त्याच्यामध्ये खूप मांडलिक राजे होते, पण मांडलिक राजांना देखील व्यापार करण्याचं मोठं स्वातंत्र्य होतं. त्याच्यावरती पण बंधनं नव्हती. म्हणून स्वातंत्र्य हे अगदी आपल्या रक्तामध्ये आहे. तर जेव्हा विजयनगरचं साम्राज्य मात्र मोठं युद्ध झालं, तालिकोटची लढाई झाली आणि त्याच्यामध्ये 4 सुलतानांनी मिळून विजयनगरच्या रामदेवाला धोक्याने मारलं आणि फार दक्षिणेचं सगळंच एकूण आपला इतिहास बदलून गेला त्या साम्राज्याबरोबर. त्यानुसार अनेक राज्य वेगवेगळी झाली आणि ह्या सगळ्या छोट्या राज्यांवरती पण त्याचा परिणाम झाला आणि पोर्तुगीज बोकाळले या लढाईच्या नंतर. जास्त त्यांचं हे झालं. त्यांनी ठिकठिकाणी बघता बघता किल्ल्यांची मालिका उभी केली दक्षिणेत पूर्ण, अगदी पुढच्या देशांपर्यंत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले नियम लादले व्यापारावरती. तेव्हा राणी अबाक्का म्हणाली की नाही, मी कुठलाही तुमचा नियम, म्हणजे अगदी अकबरापासून ते नियम सगळ्यांना पाळणं कंपल्सरी होतं जर तुम्हाला कुठलाही माल त्या समुद्रातनं पाठवायचा असेल तर. पण अबाक्का कुठे होती तेव्हा? अबाक्का उल्लालची राणी होती. उल्लाल हे छोटं बंदर होतं जे की मुळात व्यापारासाठी प्रसिद्ध होतं. पण त्या उल्लाल आजही तिचा आपल्याला राजवाडा तिथे बघणं, म्हणजे दक्षिण कन्नडा हा जो जिल्हा आहे कर्नाटकातला तो आणि त्याच्या अवतीभोवती हा सगळा भाग आहे. तर असं तिथे उल्लाल नावाचं राज्य होतं. आणि अबाक्का एक नव्हे, 2 नव्हे, तर 3 एक अबाक्का आपल्याला त्या इतिहासामध्ये सापडतात. तर ती कुठेतरी उपाधी पण असलेली आपल्याला दिसून येते. तर अबाक्का महादेवी ही खूप अगेन त्यावेळी मातृवंशीय पद्धती होती. मातृसत्ताक वेगळी, मातृवंशीय वेगळी. मातृसत्ताक म्हणजे आई राज्य करते वगैरे, हा मातृवंशीय म्हणजे मॅट्रिलिनियल, म्हणजे जो वारस असेल तो बहिणीकडून पुढे जातो. त्याच्यामुळे हिचा मामा मुळात तिथला राजा होता, पण हिला राज्याभिषेक झाला कारण ही त्याच्या बहिणीकडून वंश पुढे गेला. त्याच्या बहिणीची ही मुलगी, संपलं. मुलगा वगैरे असं काही नाही. तर अबाक्काला तिच्या मामाने आणि आईने मिळून घडवलं आणि तिला दोन्ही राज्यकर्ती म्हणून प्रशासन आणि युद्धकुशल, म्हणजे ती युद्धनीती तिला शिकवली आणि ज्याच्या बळावरती तिने पोर्तुगीजांची टक्कर घेतली. खरं तर छोट्या राज्याची राणी असं म्हणता येईल. आणि तिचा राज्याभिषेक झाला आणि तिने सुरुवात केली की नाही, मी कुठलंही तुमचं बंधन अजिबात पाळणार नाही आहे. आम्ही स्वतंत्र आहोत. हे आकाश आमचं आहे, ही जमीन आमची आहे, हा समुद्र आमचा आहे, त्याच्यावरून वाहणारी एक एक लहर आणि समुद्राच्या पाण्याची एक एक लहर आमची आहे. तुम्ही कोण आले इथले आमच्यावरती बंधनं लादणारे. फार झुंजार वृत्तीची होती आणि म्हणून तिला प्रजेकडून अभया राणी ही उपाधी मिळाली होती. अभय, हिच्या भीती हा शब्दकोशातच नाही आहे हिच्या. आणि तिने खूप पोर्तुगीजांची वर्षानुवर्ष तिने लढा दिला, मोठ्या मोठ्या लढ्या तिने जिंकल्या. अग्निबाण म्हणून तिला अग्निकन्या, अग्निशिखा असं सुद्धा म्हणतात. कारण अग्निबाणांचं एक त्यांनी नेव्हल, इंडियन नेव्ही, आपण आता नेव्हीच्या सगळ्या कथा ऐकतो, पण तेव्हा तिने नेव्हीवरती खूप मोठा भर दिलेला. आणि कोळी समाजाचे जे सगळे वेगळे वेगळे मोपले आणि हे सगळे होते बिहारी, त्यांना संघटित करून त्यांची नेव्ही उभारली तिने खूप मोठी, प्रचंड.
आणि त्या अग्निबाणांनी ते असं पेटवून देत असत सगळ्या पोर्तुगीजांच्या जहाजा वगैरे. आणि तिचं इतिहासातलं महत्त्व एवढं आहे की राणी अब्बाक्काच्या पराक्रमामुळे पोर्तुगीज हे खाली उतरू शकले नाहीत आणखीन दक्षिणेकडे. म्हणजे ऑलरेडी त्यांनी गोवा जिंकलं होतं आणि गोव्यात त्यांचं मोठं तळ होतं, त्याच्या जोरावरती त्यांनी हे सगळे खाली दक्षिणेकडे ते सरकत जात होते. गोव्याला आपल्याला माहिती आहे की किती मोठं पोर्तुगीजांचं आक्रमण, आणि नंतर आपल्याला गोवा मुक्ती संग्राम आणि या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण तसं इतर राज्यांचं झालं नाही. ते अशा अनेक शक्ती तिथे अभेद्यपणे उभ्या होत्या म्हणून. आणि त्याच ह्याच्यात पुढची अबाक्काई एक होऊन गेली, जिच्याविषयी पिएत्रो देला वॅले ह्याने लिहून ठेवलं आहे. आणि ह्या राणी अबाक्काची आंतरराष्ट्रीय कीर्ती होती. म्हणजे जेव्हा पेत्रो हा एक इटालियन इतिहासकार आधी पर्शिया तेव्हाचा म्हणजे आत्ताचा इजिप्त, तिथे तो त्याला इराण तिथे भेटायला गेला त्याला की आता मी असं भारतात जातोय. तर तिथला सुलतान त्याला असं म्हणतो राजा की अरे भारतात जातोस का, तिथे ना कुणीतरी अबाक्का नावाची राणी आहे जिने पोर्तुगीजांशी लढाई केली, तू बघा तिथे आवर्जून जाऊन तिला भेट. बघा कुठला म्हणजे पर्शियाचा राजा त्याला सांगतोय हे. आणि मग तो चालत चालत इकडे आला आणि मग तिथे खूप छान इंटरेस्टिंग असं तो आत म्हणजे त्या उल्लालमध्ये आला आणि त्याच्या डोक्यात अशी धारणा होती की आता आपल्याला राणीला भेटायचं आहे. म्हणजे आपण कुठल्या राजवाड्यात जायचं आहे किंवा आता असं ते भालदार चोपदार असतील आणि अशी छान कॉस्च्यूममध्ये राणी आपल्या समोर येईल वगैरे वगैरे. पण तो रस्त्यावरनं जात होता आणि त्यांनी चौकशी केली की राणी कुठे भेटेल काय. ते म्हणाले थांबा थोडं, राणी ह्याच रोडवरनं ह्याच रस्त्यावरनं जाणार आहे. आणि एक अशी अनवाणी पायाने चालत आलेली सुती साडीमधली, जिच्यावरती एक झावळीची छत्री धरलेली आहे आणि 4 असे तिचे अंगरक्षक आहेत तलवार घेतलेले, ती अशी जात होती तिथनं. तो म्हणाले ही राणी. त्याच्या अशा डोक्यामधली सगळी धारणा अशी गळून पडली की छे हिच्याबद्दल एवढं ऐकलं होतं आणि मी कोणाला बघतोय. पण तिथे दुभाषाला त्यांनी उभा केला आणि त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू झाला. त्याने अबाक्काविषयी सगळं लिहून ठेवलं आहे आणि तो म्हणतो की क्षणार्धात माझा अभिमान हा गळून पडला आणि मला हे कळलं की ह्या सगळ्यांमध्ये राज्य म्हणजे स्वामित्व ह्या सगळ्यांमध्ये नाही आहे, स्वामित्व तिच्यामध्ये होतं. ज्या धैर्याने आणि ज्या शांतपणे ती बोलत होती आणि सगळं आपण जसं पाहुणे आल्यावर म्हणतो की कुठून आलात, व्यवस्थित तुम्ही ठिकाणी थांबलायत ना, तुमची जेवणाची व्यवस्था व्यवस्थित, इथून राणीने सुरुवात केली. म्हणजे आपली संस्कृती कशी आहे. आणि तो म्हणाला ज्या पद्धतीने वॉर्मथ तिने मला दिली तर माझं मन हेलावून गेलं. आणि मग तिने विचारलं प्रयोजन काय इतक्या लांब तुमचं येण्याचं, काही प्रॉब्लेम तर नाही ना तुम्हाला, जेणेकरून तुम्ही तुमचा देश सोडून इथे आलात आणि राजवाड्यात नक्की या तुम्ही पाहुणचारासाठी, काहीही लागलं तर सांगा, अशा पद्धतीने. आणि ती गेली आणि तो असा शॉकमध्ये होता. तेव्हा तिला कळलं की ज्या कोणाला राणीला भेटायचं आहे ती ती अशी दरबारात वगैरे नाही तुम्हाला दिसणार आहे, तर ती दिवसभर प्रोजेक्ट्सवरती फिरते वेगवेगळ्या, कुठे जलसंधारण आहे कुठे काय आहे त्याचं सगळं सुपरविजन करते. आणि संध्याकाळी तिचा दरबार भरतो ज्याच्यामध्ये ती गुप्त मंत्रणा करते तिच्या मंत्र्यांबरोबर. सगळा व्यापारी जहाज, न्यायनिवाडा, तंटे सोडवणं आणि सगळं सिक्रेसी ज्याच्यामध्ये आपल्याला युद्धनीतीचे मेंटेन करायला लागते, हे सगळं तेव्हा चालतं. त्याच्यामुळे तिला भेटायचं असेल तर फील्डवर जाऊन भेटायला लागतं. आणि मग तो म्हणजे हां. आणि आजच्या काळामध्ये शिकण्यासारखं आहे की सिंहासनावर बसणं किंवा अधिकार असणं म्हणजे नेतृत्व नाही आहे, तर म्हणजे लोकांसाठी काम करणं म्हणजे प्रशासकांसाठी आजच्या किती मोठा हा धडा आहे इतिहासामधून किंवा राणी अब्बाक्काने दिलेला, की साधी राणी आणि लोकाभिमुख काम करणं म्हणजे खरं नेतृत्व किंवा खऱ्या अर्थाने पॉवर ज्याला आपण असं म्हणतो. तर ते तिने दाखवून दिलं, राज्यकर्ती होणं म्हणजे काय आहे भारतामध्ये. तर खूप असं अनेक, आणि दक्षिणेत तर म्हणजे प्रत्येक शहरात मला असं वाटतं एक राणी असेल. वेलुनचियार होती, खूप राण्या तिथे होऊन गेल्यात. किंवा रुद्रामा मी मगाशी उल्लेख केला, कित्तूरची राणी चेन्नम्मा, अगदी ती तर तिचा अलीकडचा काळ आहे. त्या खूप राण्या दक्षिण भारतामध्ये होऊन गेल्या, ओडिसामध्ये होऊन गेल्या, मध्य भारतात, पूर्वांचलात, ठिकठिकाणी. तुमच्या पाहण्यात अशी राणी आली का की जिला फितुरीचा सामना करायला लागला आणि तिने फार मोठ्या धैर्याने ते केलं किंवा हेरगिरी केली, अशी कुठली आहे का? फितुरीची कीड ही आहेच आहे सगळ्याच ह्याच्यामध्ये, ती आपल्याला दिसून येते. म्हणजे राणी लक्ष्मीबाई पण त्याला अपवाद नाही आहे. म्हणजे तिच्या मुलाची देखील हत्या झाली आणि झाशीची जी भिंत त्यातले त्यात थोडी डळमळीत होती ती देखील इंग्रजांना सांगण्यात आली आणि त्याच्यामुळे झाशीच्या किल्ल्यावरती लवकर आक्रमण झालं. तर असं अनेक आहे. कित्तूरची चेन्नम्मा जी लढली तर तिने एक लढाई इंग्रजांविरुद्ध खूप छान पद्धतीने जिंकली. म्हणजे आजही कित्तूरमध्ये 23, 24, 25 म्हणजे ऑक्टोबर दसरा जो असतो 3 दिवस विजयोत्सव साजरा केला जातो, कारण तिने त्या दसऱ्यावरला इंग्रजांवरती विजय मिळवला होता. स्वतः ती एक खूप मोठी चांगली योद्धा होती आणि दत्तक विधान तिचं नामंजूर करण्यात आलं होतं. पण नंतर जेव्हा इंग्रजांनी सगळी त्यांची फौज तिच्या विरुद्ध लढायला मागवली ठिकठिकाणाहून, आणि जेव्हा तिने त्यांच्यावरती विजय मिळवला तेव्हाचे तार आपल्याला मिळतात, वाचायला पत्र मिळतात की ओरिजिनल. कारण आत्ताचा 1728 वगैरेचा हा म्हणजे सगळा
इतिहास आहे 1828 सगळा. तर त्याच्यामुळे आपल्याला सगळी पत्र मिळतात की आर आर्टिलरीज कट इन टू पीसेस, प्लीज सेंड दी बिगर फोर्स, असं कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर तिथला लिहून ठेवतो आणि तो पाठवतो त्याच्या वरिष्ठांना. तर एवढ्या छान पद्धतीने ती म्हणजे काय धुवाधार पद्धतीने कित्तूरच्या चेन्नमने लढाई जिंकली होती. पण नंतर मात्र फितुरीची तिला सामना करावा लागला. तिच्या तोफांमध्ये आणि तिच्या सगळ्या उपकरणांमध्ये ते निकामी करून तिथे म्हणजे आता तोफांमध्ये काहीतरी माती भरण्यात आली, शेण आणि सगळं एकत्र करून काहीतरी ते गोळ्यांच्या जागी ते ठासून भरण्यात आलं आणि अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावरती तिचं निकामी करण्यात गेलं, ज्याच्यामुळे जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा ती जिंकू शकली नाही त्या सगळ्यांमुळे. आणि अनेकदा असं व्हायचं की ते भेद शत्रूला सांगितले जायचे आणि ते त्याचं हतबल होते. म्हणजे राण्यास काय, मला असं वाटतं राजेसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमुळे अगदी पराजयाचा त्यांना सामना करावा लागला ठिकठिकाणी. तर फितुरीची कीड आहेच. तुम्ही आता राजे म्हणालात तर जशा आपण वीरांगना म्हटल्या तसे खूप वीर होऊन गेले आपल्या देशामध्ये, राजा होऊन गेले ज्यांनी परकीय आक्रमणांविरुद्ध लढा दिला, काही जिंकले, काही त्याच्यामध्ये नाही जिंकू शकले. तर अशी निवडक उदाहरणं आहेत का? म्हणजे शिवाजी महाराज तर आपण विसरून चालणारच नाही. त्यांचा गनिमी कावा, त्यांचं गड जिंकण्याची पद्धत, त्यांचा मिलिटरी इंटेलिजन्स, आरमार, तर हे अजूनही अजूनही आपल्याला त्याचा अभिमान वाटतो. तर हे कोणते असे राजा होऊन गेले, वीर होऊन गेले की अजूनही ते रेलेव्हंट वाटतात? त्यांच्यामधलं सामर्थ्य काही वेगळंच होतं. खरं आहे. आणि खूप छान प्रश्न आहे की आत्ता आपण ते कसं कोरिलेट करायचं आहे. तर खूपच गोष्टी आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांना बोलायला लागलं ते एक वेगळं हे होईल. पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ती एका वेगळ्या युगाची सुरुवात होती. म्हणजे आपल्याला माहिती आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून धर्मयुद्ध असं व्हायचं की समोरासमोर लढाई वगैरे वगैरे सगळं ना, शंखघोष व्हायचा. पण तिथून आपली जी शिफ्ट आहे युद्ध नीतीची ती कूटनीतीकडे वळलेली आहे. धर्मयुद्धातून कूटयुद्धाकडे आपण वळलेलो आहोत. आणि राणा प्रताप असेल, शिवाजी महाराज असतील, तर ह्यांनी गनिमी काव्याचं तर केलंच, पण मगाशी म्हणाल्याप्रमाणे राजनीती पण गरजेची असते आणि युद्धनीती पण, दोन्ही सुद्धा. तर त्यांनी ज्या फ्लेक्झिबिलिटीने स्वतःला बदललं त्याच्यामध्ये काही इगो नाही आहे. चोरून लढाई करणं किंवा गनिमी कावा आपण म्हणतो की मुठभर सैन्य आणि ते शत्रूला काहीतरी त्याच्यावरती पटकन एक जोरदार गतीने आघात करणार, लपून बसणार किंवा अशा पद्धतीने हे सगळा गनिमी कावा जो चालायचा. तर त्याच्यामध्ये त्यांना असं हे नाही आहे की आपण हे का करतोय. म्हणजे क्लॅरिटी ऑफ थॉट जी होती ती त्यांची खूप मोठी होती. आणि तिन्ही गोष्टी म्हणजे त्यांचं लष्करी प्रशासन वेगळं आणि एकूण लष्कराची व्यवस्था झालं ते वेगळं. त्याच्यानंतर सैन्याचं मोराल असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पराक्रम. म्हणजे सैन्य कसं असावं. तर चाणक्याने देखील खूप मोठं चिंतन आपल्याला देऊन ठेवलं आहे कौटिल्य अर्थशास्त्रात की खूप एक प्रबळ सैन्य असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते सुनियंत्रित देखील असलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे ते इथे सगळ्यात महत्त्वाचं की विजिगीषू वृत्ती, म्हणजे जयिष्णू वृत्तीने भारलेलं असलं पाहिजे. म्हणजे काय तर आपल्याला जिंकायचं आहे येणं केनं प्रकारेनं. तर ही जी विजिगीषू वृत्ती होती, सैन्याचं मोराल होतं, ही आज देखील खूप महत्त्वाची गोष्ट मला जाणवते. कारण जे बादशाचं सैन्य होतं ते भाडोत्री सैन्य असायचं. म्हणजे असं लिहून ठेवलं सगळ्या इतिहासकारांनी, फार गमती की ते अक्षरशः स्वतःचं जेवण देखील सोडत नसत. आणि मराठे मात्र चतकोर भाकरीवर देखील किंवा शेतातनं आपण जाऊन म्हणतो की बाजीराव तो वीरचं मोठा, कणसं खाऊन लढला पठ्ठा, हे जे होतं तर ते जाता जाता अक्षरशः शेतातनं काही उचलून खायचे. तर हे जे आतून भारले पण होतं की नाही स्वराज्यासाठी आपण लढतोय, हे जे त्यांनी सगळ्या सैन्यामध्ये, तर त्या स्पिरिटवरती हे सैन्य चालणारं होतं. पण महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं कारण मला असं वाटतं त्यांच्या ठायी हे गुण उपजत होते. पण जिजाऊंनी पण हे अगदी खूप त्याच्यामध्ये जिजाऊंचा पण हातभार आहे. म्हणजे त्यांना पण एक वीरांगना म्हणायला लागेल. अर्थातच त्या वीरांगना होत्या. कारण वीरांगना म्हणजे आपल्याला टिपिकली असं वाटतं की जी स्वतः घोड्यावर बसलेली आणि हातामध्ये तलवार आणि मागे ढाल आहे, पण तसं नाही आहे. मी म्हणाले तसं रणक्षेत्र वेगवेगळं असतं, पण ती जी आतमध्ये जी संघर्षाची बीजं असतात, लढाऊ वृत्ती असते, ती प्रश्नच नाही. जिजामातांच्या ठाई खूप होती आणि त्याच्यामुळे ती शिवाजी महाराजांमध्ये आहे. आणि आज आपण जे जनरल फुलर म्हणून एक होऊन गेला जो ब्रिटिश जनरल होता, तर त्याने जी युद्धतत्व मांडली आहेत 9-10, तर ती आपण म्हणजे सगळीकडे सार्वत्रिक पद्धतीने ती सगळी युद्धतत्व आपण सांगितली जातात की कॉन्सन्ट्रेशन ऑफ फोर्स असेल किंवा एम कसं निवडायचं किंवा ज्याला आपण ग्राउंड ऑफ व्हायटल ग्राउंड ज्याला म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं टॅक्टिकल ग्राउंड जे असतं, म्हणजे जो जिथे लढाई करायची आहे तर ती जमीन ओळखायची कशी किंवा तो भूपृष्ठ, त्याचा अभ्यास, शत्रूची माहिती कशी काढायची, एवढी आपली हेरव्यवस्था स्ट्रॉंग असली पाहिजे, इंटेलिजन्स आपलं. त्यानंतर आपली माहिती गेली कशी नाही पाहिजे बाहेर, म्हणजे सिक्रेसी, गोपनीयता. त्यानंतर मोबिलिटी,
किती गतीने आपण हे सगळं करून आणतो, कॉपरेशन, लॉजिस्टिक्स. तर ही जी सगळी आत्ता आपण युद्धतत्व म्हणतो ज्याला सार्वत्रिक भाषेमध्ये, म्हणजे आम्ही जे शिकतो सगळं, तर हे सगळे जसेच्या तसे शिवाजी महाराजांच्या ठाई आपल्याला दिसून येतात. म्हणजे लष्करी प्रशासन, युद्धनीती आणि त्यांचं व्यक्तिमत्व, युद्ध नेतृत्व म्हणजे ज्याला म्हणता येईल. तर ह्या तिन्ही चारी बाजू आपण सगळं मॉडर्न गोष्टी अप्लाय केल्या त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींना, तर त्या जशाच्या तशा आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे काळाच्या किती पुढे चालणारे होते. आरमार असेल त्यांचं किंवा युद्धनीती, तर ते अगदी लख्खपणे आपल्याला दिसून येतं. महाराणा प्रताप, तर ह्यांना आपण नेहमी एक पराभवाच्या कथेतच त्यांना अडकवतं, पण त्यांची ओळख खरी कशी असली पाहिजे? त्यांची ओळख ही योद्धा म्हणूनच असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की जिंकणं किंवा हारणं ह्याची तशी तमा कोणताही सैनिक लढताना बाळगत नाही. म्हणजे जो जिंकतो त्याचाच इतिहास लिहिला जातो. हो. पण असं नाही आहे. मला असं वाटतं की अपराजिता हे जे नाव मी ग्रंथाला दिलं त्यावेळी ह्याचं खूप चिंतन म्हणजे मला करायला मिळालं की आपल्या उपनिषदांनी खूप चांगला मंत्र आपल्याला देऊन ठेवला आहे, श्रेयस आणि प्रेयस. म्हणजे श्रेयस्कर काय आहे आणि प्रिय काय आहे. तर कम्फर्ट ज्याला म्हणतो ते प्रत्येकालाच आपल्याला प्रिय असतं. तेव्हा त्याही वेळी जेव्हा शेकडो राजे हे मांडलिक होत होते मुघलांचे, त्या काळी राणा प्रतापाची तलवार ही अशा पद्धतीने तळपली. त्यांची मुलगी चंपावती ही जो खूप मोठी वीरांगना आहे, जी गवत खाऊन जगली, पण ती म्हणाली की बाबा तुम्ही शरण येऊ नका. महिनोन्महिने तिने काढले त्याच्यावरती. म्हणजे कुटुंब पण त्यांचा खूप मोठा आधार होता. तर मला असं वाटतं की श्रेयस्कर काय होतं तर ते लढणं. आणि तेव्हा असो आजही असो, जरी जिंकण्याची मनीषा आपल्या मनामध्ये असली तरीसुद्धा तमा नसते. मी हारलो तर काय ही भीती नसते कुठल्याही सैनिकाला. आणि आजचं आपलं जे आहे ते त्यांचेच आपण पुढच्या सगळ्या ह्या पिढ्या आहोत. मला असं वाटतं की राणा प्रताप देखील हे सगळं म्हणजे ते त्यांनी लढायचं ठरवलं आणि ते विजयी झाले त्या क्षणी, म्हणून त्यांना आपण आठवलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हणाले तसं धर्मयुद्धाकडून कूटयुद्धाकडे जर आपण आलो तर राणा प्रतापांनी देखील खूप वेगळी युद्धनीती आत्मसात केली त्या दरम्यान. जेव्हा की राजपुतांमध्ये तर ते असं होतं ना, स्वाभिमान आणि समोरासमोर लढणं आणि अगदी असं की नाही आता आपल्याला लढायचंच आहे वगैरे, असं सगळं जरा ते राजपुतांमध्ये, ते सगळ्याच्या मधून आपल्याला काळाची हाक काय आहे ह्याच्यानुसार युद्धनीतीत बदल करणं ह्याचं खूप मोठं श्रेय राणा प्रतापांना जातं. तुम्ही असं आत्ता म्हणालात ना की एक सामर्थ्य पाहिजे त्यांच्यासाठी. तर जेव्हा आपण गुरु गोविंद सिंहांकडे बघतो तर त्यांनी समाजाचं मनोधैर्य वाढवलं, पण आध्यात्मिक जे सामर्थ्य आहे म्हणजे स्पिरिच्युअल एक विजडम म्हणा किंवा स्ट्रेंथ आहे, ती असणं किती महत्त्वाचं आहे? खूप सुंदर प्रश्न आहे हा. कारण ती स्पिरिच्युअल स्ट्रेंथच मला असं वाटतं की सैनिकाला किंवा योद्ध्याला सामान्य माणसापासून वेगळं ठरवते. महाराजांना पण स्वामी रामदास स्वामींनी केलंच ना मार्गदर्शन. अगदी त्या मार्गदर्शनामुळे. आणि एक राष्ट्रधर्म जो त्यांनी जागवला सगळीकडे, त्याचा प्रश्नच नाही. आपल्या सह्याद्री आपण सगळेच नशिबवान आहोत त्या ह्याच्यामध्ये. तर हे फार महत्त्वाचं आहे. कारण गुरु गोविंद सिंग ह्याच्या आधी जे सगळे गुरु होऊन गेले त्यांचा अतोनात छळ करून मुघलांनी त्यांना मारलेलं आहे. ज्या एकेकाच्या जर कथा आहेत त्या आपण ऐकू शकत नाही. म्हणजे उकळत्या तेलात कुणाला टाकलं आहे, किंवा बंदा बहादूर वगैरे, ज्याचा 4 वर्षांच्या मुलाचं हृदय काढून त्याच्या हातात ठेवलेलं आहे. बंदा बहादुराची ज्या पद्धतीने हत्या केली. आणि अशा शिखांचा इतिहास म्हणजे प्रचंड रक्तरंजित आहे. आणि मुघलांचं आणि त्यांचं कायमच हे सगळं आहे. अशा परिस्थितीत सुद्धा शिखांनी काश्मीरी पंडितांचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसून येतं इतिहासामध्ये, एकही हे होऊन. तर हा सगळा इतिहास होता. आणि गुरु गोविंद सिंहांकडे जेव्हा हे सगळं गुरुपद आलं तेव्हा त्यांनी सशस्त्र सैन्यावरती भर दिला आणि 1699 साली खालसा पंथाची त्यांनी स्थापना केली. तर ह्याचं मुळात तत्वच होतं भक्ती आणि शक्ती. कारण नुसती शक्ती, मी सुरुवातीला म्हटलं तर त्याला काहीही अर्थ नाही आहे. मग ती दुसऱ्याच्या जीवावर उठणारी हिंसा आहे केवळ. त्या शक्तीला भक्तीचा आधार होता. आणि ती म्हणजे स्पिरिच्युअल स्ट्रेंथ आहे की आपल्याला कशासाठी लढायचं आहे. ही मूल्य जर आपल्या डोक्यामध्ये त्याच्याबद्दल काही आपल्याला क्लॅरिटी नसेल तर ती केवळ हिंसा ठरते. मग वीर सैनिक किंवा सामान्य जो गुंडा म्हणू आपण याला, डाकू किंवा काय, त्याच्यात काहीही फरक राहणार नाही. फक्त असतो हेतूचा फरक आणि उद्देशाचा फरक असतो. तर हा काही हेतू, हे उद्दिष्ट, हे स्वातंत्र्याचं मूल्य, स्वधर्म रक्षणाचं मूल्य, स्वराज्य निर्मितीचं मूल्य, हे सगळं म्हणजे स्पिरिच्युअल स्ट्रेंथ आहे. आणि आजच्या काळात बोलायचं झालं तर ही स्पिरिच्युअल स्ट्रेंथ अगदी जशाला तशी आपल्या भारतीय सैन्यामध्ये आलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण म्हणजे मी देखील अनेक व्याख्यानांमध्ये उदाहरणं देते की ही लढाई, ती लढाई वगैरे वगैरे. पण आता मला त्याच्यात अजून एक वाक्य ॲड करावं लागतं की युद्ध कसं करावं हे ऑपरेशन सिंधूने दाखवून दिलंच, पण युद्ध कधी थांबवावं हे देखील आपल्याला ऑपरेशन सिंधूने दाखवून दिलं आहे. कारण आपण बघतो की युद्ध थांबतच नाही आहेत. काही जणांना ती सुरूच ठेवायची आहेत आपल्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेमुळे. कारण इथे मूल्य कुठेतरी ते डळमळीत असतं.
इतका प्रभाव असतो त्या सगळ्या युद्धनीतीचा. आणि आज अनेक ठिकठिकाणचे म्हणजे गढवाल, कुमाऊ, मराठा, आणखीन दक्षिणेतले सगळे असतील, ह्या सगळे एकत्र येऊन त्यांची पलटण असते आणि त्यांची एक वॉरक्राय असते. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की अगदी गलितगात्र झालेला मराठा लाईट रेजिमेंटचा सुद्धा उठून तो लढायला लागेल, किंवा राजा रामचंद्र की जय म्हणून राजपूत लढायला लागतात, किंवा जय महाकाली आयो गुरखाली म्हटलं की जो गडवाली तुटून पडतो. म्हणजे अक्षरशः 20-20 लोकांनी शेकडो लोकांना कापून काढण्याच्या लढाया आपल्यामध्ये झालेल्या आहेत. गढवाली सैन्य अक्षरशः बोटावर मोजण्या इतकं सैन्याने मोठ्या मोठ्या सेनेला पराजित केलेलं आहे. एवढं सैन्य म्हणजे त्यांच्यामधनं प्रकटतं. तर त्यांना केवळ आता जा, इथे जा आणि तुम्हाला आता लढायचं आहे, हा शत्रू आहे, त्याची सगळी ही टेक्निकल माहिती आहे आणि हे सगळं तुम्ही समोर मांडा, अद्ययावत शस्त्र हातामध्ये द्या. पण ज्याच्यासाठी लढायचं आहे ते स्पिरिट जर नसेल तर त्या सगळ्या उपकरणांना काहीही अर्थ राहणार नाही. त्याच्यामुळे ते स्पिरिट म्हणजेच मला असं वाटतं जो एक जाज्वल्य देशाभिमान आहे, ज्यासाठी सैनिक लढत असतो. अगदी खरं. आणि तुम्ही स्वतः मेजर, तर तुमचे काय अनुभव आहेत? काय तुम्हाला ते एक आपलं देशभक्तीपर गीत लागलं किंवा तिरंगा जेव्हा फडकतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं? खरंच खूप अभिमान वाटतो. अनेकदा डोळे भरून येतात राष्ट्रगीत ऐकताना सुद्धा, रोमांच उभे राहतात अंगावरती. ह्याला कारण असं की मी कोणीतरी आज उभी राहिले आणि मेजर झाले, किंवा आत्ता जी आमची पिढी आहे ती आम्ही सैन्यात आहोत, असं अजिबात नसतं. तर आत्तापर्यंत आपण ज्यांची चर्चा करत आलो आहे तर कुठेतरी त्या परंपरेचा आम्ही एक भाग आहोत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला म्हणजे जाणवते की त्यांनी त्यांच्या डोळ्यापुढे काहीतरी ठेवलं, शौर्याचा इतिहास रचला. आणि आज थोडं जरी आपल्याला लो फील झालं किंवा मोराल आपलं झालं तर आपण तो इतिहास ऐकतो आणि पुन्हा उभं राहतो की नाही, मला हे 40 किलोमीटर पार पाडायचं आहे, मला हे पळायचं आहे, मला एवढं ओझं उचलायचं आहे, मला ह्या जंगलांमधनं आज ही रात्र पार करायची. असं सगळं आमचा ट्रेनिंगचा भाग असतो जो की खूप टफ असतो. अनेक प्रकारची वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला तिथे करायला लागतात आणि तो खरोखर सुरुवातीला पाहिला तर अचाट असतो. कुणाचंही जे ट्रेनिंग असतं अधिकाऱ्यांचं, म्हणजे जसं आमचं ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये झालं, ते खूप कठीण असतं. पण तरी देखील हे स्पिरिट कुठेतरी आतमध्ये असतं की नाही मला लढायचं आहे आणि आज मला वर्दी मिळणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे ही वर्दी, कारण ती वर्दी अशी एखाद्या कपड्याची म्हणजे शिवलेली नसते. हा सगळा इतिहास त्याच्यामागे कुठेतरी अदृश्य रूपामध्ये वावरत असतो. आणि जेव्हा खांद्यावरती तारे लागतात, समस्त राष्ट्राचा तो तुमच्यावरचा दाखवलेला विश्वास असतो. तर हे सगळं घेऊन आम्ही लढत असतो. आणि ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मला अनुभवायला मिळालं, म्हणजे मी खूप नशिबवान ठरले की मला पहिलीच माझी पोस्टिंग काश्मीरला झाली, ती देखील इंटेन्स काउंटर इन्सर्जन्सी एरियामध्ये, जेव्हा की इन्सर्जन्सी पीकवरती होती 2007-8-9 मध्ये. अगदी सतत त्याला मला सामोरं जावं लागायचं, सतत गुप्तता पाळावी लागायची आणि अनेक स्फोटांमध्ये काम करायला मिळालं. तेव्हा माझ्या हाती तीव्रता लक्षात आली की स्वतःचे सैनिक गमावण्याची वेदना ही सगळ्यात मोठी वेदना असते. आणि केवळ आपण किती फिजिकली फिट आहोत किंवा काय असं जे आपल्याला वाटतं पासआउट झालं, पण तसं नाही आहे. ह्याच्या मेंटली परीक्षा घेतली जाते, मेंटल स्ट्रेंथची आपल्या, ते खरं सैनिक होणं आहे. केवळ आपण सगळ्या परीक्षा आपल्या छान फायरिंग मी एकदम छान करते, द बेस्ट, मला हे येतं मला ते येतं म्हणजे सैनिक घडत नाही. तर अशा पद्धतीने खूप ट्रॉमा ज्याच्यामध्ये होता तशा अनेक प्रसंगांमधनं मी गेले आणि खूप छान सार्थक वाटणारे सुद्धा अनेक क्षण होते की जेव्हा मी प्रत्यक्ष लाईन ऑफ कंट्रोल समोर उभी राहिले. कारण माझ्या वरिष्ठांनी खूप मोठा विश्वास दाखवला आणि आर्मी हे इक्वॅलिटी जगणारी संस्था आहे. म्हणजे इमॅजिन करा, काश्मीरच्या एका कोपऱ्यात आमचं सगळं रेजिमेंट आहे, तिथे फॅमिलीज अलाउड नाही आहेत, मला कुठली स्त्री दिसत नाही आहे लांबवर, रेजिमेंटमध्ये तर प्रश्नच नाही कोणाची पत्नी किंवा काय. आणि अशा परिस्थितीमध्ये मी केवळ माझ्या जवानांवरती, माझ्या वरिष्ठांवरती, सहकाऱ्यांवरती अवलंबून तिथे राहतीये एकटी जाऊन एवढ्या कोपऱ्यामध्ये. फिरतो आम्ही ठिकठिकाणी सशस्त्र, आम्हाला AK-47 सतत जवळ आहे. तर अशा वातावरणामध्ये ते होतं आणि त्यांनी मला खूप पुढपर्यंत संधी दिली कामाची. माझं मेकॅनिकल ट्रान्सफर ऑफिसर म्हणून मी होते, क्वार्टर मास्टर म्हणून मी काम तिथे बघितलं. तर जेव्हा प्रत्यक्ष LOCच्या ठिकाणी मी गेले, तिची दरवर्षी डागडुजी आपल्याला करायला लागते, त्यासाठी 15-20 फूट बर्फामध्ये ते काम चालतं. म्हणजे एक क्षण आला आणि वादळाने तुम्ही आतमध्ये गेलात तर संपलं. अशा पद्धतीने मध्ये आपली ती सगळी सरहद असते, तर ती आपल्यासाठी खूप पूजनीय असते. ती तिथली सगळी रक्षा केली जाते. आणि त्या क्षणी मी काही ओळी ज्या वाचल्या होत्या, मला असं वाटलं की त्या आता जिवंत झाल्यात की सरहद केवल क्षेत्र नहीं है, सरहद केवल क्षेत्र नहीं है, ये अपनी मर्यादा है, दुनिया के सारे वैभव से इसकी कीमत ज़्यादा है. इतकी सगळ्यात प्रेशियस माझ्यासाठी माझी ही सरहद आहे आणि हिची मात्र मी प्राणपणाने म्हणजे रक्षा केली पाहिजे.
तर अशा पद्धतीने हे सगळे रोमांचकारी असे तिथले काश्मीरचे दिवस होते, जे की खूप मला घडवून गेले. अनेकदा नेतृत्व माझ्याकडनं म्हणजे काय म्हणूया, नेतृत्वगुण हे डेव्हलप झाले त्या ठिकाणी. जवानांचा आणि एक अधिकाऱ्यांचा खूप सुंदर बॉन्ड भारतीय सैन्यामध्ये असतो, तो मला अनुभवायला मिळाला. आणि ते जे सार्थक करणारे क्षण असतात LOC समोरचे, तसेच अंतर्गत जेव्हा तुम्ही रेजिमेंट एक फॅमिलीसारखं असतं. म्हणजे आज जर तुम्ही विचारलं की रेजिमेंट तुमच्यासाठी काय आहे, तर मी म्हणेन माहेर, एकच शब्द. तर तिथल्या सगळ्या उत्सवांना मी जाते, रेझिंग डेजना मी जाते. अशा पद्धतीने माझे सगळे भाऊ जे माझे ऑफिसर आहेत बरोबरीचे किंवा वरिष्ठ, तर ह्यांच्यामध्ये बंधू भगिनीचं हे नातं असतं. आणि जेव्हा कुठलाही जवान किंवा सुभेदार हा शब्द आपण अजूनही वापरतो शिवाजी महाराजांचा, तर ते तेव्हा म्हणत असत की मॅडम जी मुझे बेटी हुई है, आणि तो मिठाई हातावर ठेवायचा, और मैं बडा होकर इसे आपकी तरह बनाना चाहता हूँ. तेव्हाचे क्षण एवढे टचिंग वाटायचे की आपण काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं केलं आहे आत्तापर्यंत, म्हणून कदाचित आपण एक रोल मॉडेल म्हणून समोर उभं राहू शकतो कुणाच्या तरी. मला असं वाटतं हे समाधान आयुष्यात खूप काही देऊन जाणार असतं. असा एखादा क्षण आला का की तुम्ही ॲक्च्युअल लढत होतात आणि समोरच्यांना लढताना काहीतरी आतून हल्लं की आपण ज्या शत्रूविरुद्ध लढतोय, म्हणजे पराक्रम आणि शौर्य तर आहेच, ते तर ठासून भरलेलं आहे. हो हो. असा कुठला एक क्षण आला का? असं असतं की जेव्हा इन्सर्जन्सीला आपण फेस करतो, तर तेव्हा तिथे प्रत्येक जण उठून त्याला त्या ऑपरेशनमध्ये सामील होत नसतो. आता काश्मीरचंच बोलायचं झालं तर तिथे राष्ट्रीय रायफल्स आहेत किंवा जे इन्फंट्रीमध्ये लढतात प्रत्यक्ष जवान तर किंवा ऑफिसर, तर ते समोर असतात. आणि एक अशी साखळी असते आमची की इन्फंट्री, राष्ट्रीय रायफल्स, त्याच्यानंतर आय एम फ्रॉम कोर ऑफ इंजिनियर्स, तर त्यांना तांत्रिक पाठबळ पुरवणारे आम्ही. सो सगळे बॉम्ब्स म्हणजे पुरवायचे, बॉम्ब डिफ्यूज करायचे ठिकठिकाणी, IEDs डिफ्यूज करायच्या, रोड बॅरियर्स लावायचे, रोड क्लीन करायचा म्हणजे किंवा ग्रेनेड्स असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पुरवायच्या. किंवा आणखीन दारुगोळा ज्यांच्याकडे असेल त्यांनी तो पुरवायचा. तर असं व्हेकल्सचं डिपार्टमेंट असतं EME, तर ते व्हेकल्स पुरवणार. अशा पद्धतीने तो रोल प्रिसाइजली ठरलेला असतो. आता अटॅक झाला आणि हां अगदीच माझ्यावरती अटॅक झाला तर मी ऑफकोर्स माझी AK-47 काही मी मॅनात घातलेली नाही आहे, ती मी चालवणारच. पण अशा पद्धतीने वेल प्लॅन त्या सगळ्या गोष्टी असतात. चिलखत घातलेलं असतं. हो, BP जे म्हणतात, बुलेट प्रूफ जॅकेट आणि बुलेट प्रूफ पटका, BPP, हे आम्हाला कायम घातलेलं असायचं. किंवा व्हेकल घेतलं आणि निघाले रोडवरती असं नसतं. कंपल्सरी QRTमध्ये किंवा त्या ताफ्यामध्येच आपल्याला कॉन्वॉय ज्याला म्हणतो आम्ही, त्या कॉन्वॉयमध्येच जावं लागतं. पण मग ते सिनेमात दाखवतात बंकरमध्ये लपून बसतात तासनतास दिवस. अगदी तसं केलं, तसंच असतं. आणि तो ताफा असा की समोर सशस्त्र गाडी, त्याच्यात तेवढे ठराविक सैनिक, तीच शस्त्र, मध्ये अधिकाऱ्याची गाडी, मागे गाडी वेगळी. हा ताफाच अशा पद्धतीने जातो. सूर्यास्तानंतर मुवमेंट करता येत नाही, अशी अनेक बंधनं असतात. तेव्हाच अटॅक होतात का? हो, तेव्हा पण होतात आणि दिवसा पण होतात, दोन्ही ठिकाणी. रात्री जास्त करून रात्री किंवा पहाटेच्या अंधुक अशा अंधारामध्ये हे सगळे अटॅक्स होतात. तर त्या ठिकाणी ते झाल्यानंतर आपण जे पाठवतो, म्हणजे आता व्हेकल्स माझ्याकडे येतो तर म्हणजे डोजर्स असतात किंवा इतर ठिकठिकाणी, तर ते वेळेमध्ये गेले आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर तो प्रत्येक विजय तुमचा असतो. कारण वी आर अ टीम. म्हणजे तिथे कुठे असा जज्बा नाही मलाच आता फायरिंग करायची, असं सगळ्यांनाच एक हे असतं ना की तुम्ही किती लढाया हे केल्या. तर मला असं मी सगळ्यांना सांगते की प्रत्येक ऑफिसर हा प्रत्यक्ष अगदी आता आपल्यापर्यंत जी उदाहरणं येतात ही मोस्टली इन्फंट्री, आर्टिलरी आणि अशा पद्धतीने येतात. तर बाकीचं जे सगळं हे जे असतं तर तो ताफा सगळाच लढत असतो त्या ठिकाणी आणि तो सर्वाही होतो. तर तेव्हा खूप समाधान मिळायचं. आणि दहशतवादाशी जेव्हा आपण म्हणजे फेस करतो ह्या सगळ्या गोष्टींना, तेव्हा एक त्याला कारुण्याची किनार देखील एक स्त्री म्हणून मला अनुभवायला मिळाली त्या ठिकाणी, की जेव्हा आमच्या ऑपरेशन्समध्ये मारलेली सगळी दहशतवादी जेव्हा असे समोर पडतात, दाढी घातलेले आमच्याच वेशामधले, म्हणजे काय म्हणून आपण इंडियन आर्मीचा युनिफॉर्म, म्हणजे पॅटर्न्स असतात दहशतवादाचे वेगवेगळे, तर तेव्हा इंडियन आर्मीचा कॉम्बॅट घालून ते लढायचे, आमचाच रँक सगळं, असं वाटायचं की ऑफिसरच आहे वगैरे. कसं तुम्हाला कळायचं? नाही कळत आहे, त्यांच्याकडनं वार झाल्यावरती ते कळतं. कारण फर्जी डॉक्युमेंट्स बनवणं आणि त्या ठिकाणी काश्मीर हे जे राज्य आहे इथे अजिबात विकास नाही आहे काहीही. पहिल्यापासून ती जी बांधिलकी आहे, तेव्हा तर आवाम हा पूर्णपणे आर्मीच्या विरोधी होता. आमच्यावरती दगडफेक व्हायची, आमच्यावरती सगळे उठाव ते आमच्यासमोर ते करायचे, असं त्यावेळी वातावरण होतं. मला असं वाटतं थोड्याफार प्रमाणात ते आजही आहे. कारण आत्ता जे 2 गाईड्स पकडले गेले पहलगाम अटॅकमध्ये, त्यांनी हे कन्फेस केलं की आम्ही या दहशतवाद्यांना मदत केली ज्यांनी पहलगामचा अटॅक हे केला त्याच्यावरती. त्याच्यामध्ये गमजा असेल, हे असेल. धार्मिक युद्ध आहे का तिकडे अजून? हो आहेच, अर्थातच त्याचाच हा पुरावा आहे ना
कारण गमजा आणि आणखीन दोन म्हणजे तिघांनी हा अटॅक सगळा प्लॅन केला होता. ते तिघंही ऑपरेशन महादेव आपण जे 22 मे रोजी केलं त्याच्यामध्ये ते मारले गेले. त्याच्यामध्ये दोघांकडे पाकिस्तानचं वोटर आय डी सापडलं आणि अशा पद्धतीने ह्या तिघांनाही ह्या 2 गाईड्सनी अन्नपाणी पुरवलं होतं, सगळं पुरवलेलं होतं. आणि हे जेव्हा त्या टुरिस्टना घेऊन जात होते तेव्हा हे दहशतवादी त्यांना दिसलेले होते आणि त्यांना सोपं जावं अशा ठिकाणी काहींना झाडाखाली थांबवण्यात आलं, काहींना पुढे नेण्यात आलं. हे वेल प्लॅन्ड होतं. आत्ता हे कन्फेस केलं आहे त्यांनी. तर अशा पद्धतीने जोपर्यंत आतली आवाम किंवा आपण सगळ्या नागरिकांची राष्ट्रनिष्ठा जोपर्यंत एका दिशेला होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या कठीण गोष्टी आहेत जिथे आपण बंदुकीच्या टोकावर नाही लढू शकत. तिथे आपल्याला कुठेतरी मनात तुम्हाला हेच पाहिजे की हा माझा देश आहे, हे माझे बांधव आहेत आणि ह्या माझ्या सीमा आहेत, त्याची सुरक्षा, त्याचं हे सगळं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. जोपर्यंत माझ्या धर्मापेक्षा माझ्या राष्ट्राची माझी बांधिलकी जास्त मोठी आहे हे लक्षात येईल सगळ्यांच्या, तो सुदीन ठरेल असं मला वाटतं. पण आता तुमच्या बोलण्यावरनं हे समजतंय की सैनिक तर सीमेवर लढतच असतो, पण मला असं वाटतं आजही आपण लढे लढतोय. म्हणजे प्रत्येक नागरिक सायबर अटॅक, ड्रग्स, टेररिझम, म्हणजे सीमेवर तर चकमकी होतातच आहेत. इन्फॉर्मेशन वॉरफेअर, आपल्या भारताविरुद्ध वेगळी नॅरेटिव्स बनवली जात आहेत. तर असं वाटत नाही का की युद्ध हे अजूनही चालूच आहे? अगदी खूपच महत्त्वाचा मुद्दा हा तुम्ही आत्ता हे केलात म्हणजे रे, कारण हे खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूरसुद्धा आपण जे म्हटलं तर लष्कर प्रमुख आणि इतर सगळ्यांची भाषणं, आत्ता नुकतीच झालेली कॉन्फरन्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे त्यांनी सगळ्यांनी ह्याच्यावरती भर दिला की ऑपरेशन सिंदूर म्हणजे केवळ 2 किंवा 3 दिवस झालेली लढाई नाही आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या सीमा ओलांडून परत तिकडे गेलो आणि दहशतवादाची मुळं आपण नेस्तनाबूत केली, म्हणजे प्रयत्न केला तसा. तर ऑपरेशन सिंदूर इट्स ऑन गोईंग. जेव्हा जेव्हा जिथे जिथे ज्या स्वरूपामध्ये दहशतवादाविरुद्ध लढण्याची वेळ येईल तिथे तिथे त्या प्रकारे लढाई करणं म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे. तर हे कधीही न संपणारं आहे आपण दहशतवादाविरुद्ध. कारण आपल्याला फक्त भारताचा बचाव करायचा नाही आहे, तर आपल्याला एक ग्लोबल मॉडेल द्यायचं आहे की प्रत्येक राष्ट्राने दहशतवादाशी कसं डील केलं पाहिजे. कारण ऑपरेशन सिंदूर म्हणजे यशस्वी का झालं आपल्याला माहिती आहे की प्रिसाईज होतं, त्याची गती किती होती. पण देशाच्या आतमध्ये प्लॅन करून देशामधून तुम्ही म्हणजे एखाद्या राष्ट्राच्या आतल्या सीमेतून तुम्ही भारतातून बाहेर तिथे जाताय तेवढं करून तुम्ही परत येत आहे. म्हणजे कुठे तुम्ही सगळं सैन्य घेऊन सीमा ओलांडलेली नाही आहे, हे त्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे ऑपरेशन सिंदूरचं. तर अशा पद्धतीने पण पूर्वी जसं एक आपण म्हणजे जे डिफेन्स आपले जे स्टाफचे प्रमुख होते तर त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध होतं की आपण 2 आघाड्यांवरती लढतो आहे. म्हणजे चीन, पाकिस्तान आणि जी अर्धी आघाडी आहे ती म्हणजे दहशतवादाची आहे. तर अशा पद्धतीने आता त्याही पलीकडे आपण गेलेलो आहोत. आता हा हायब्रिड मिलिटन्सीचा जमाना आहे. कारण मिलिटन्स पूर्वी कुठेतरी सैन्याचे कपडे घालून यायचे किंवा एखादा दहशतवादी म्हटलं की ना दाढी वाढलेला कसा तरी वेगळे विचित्र कपडे आणि हातात बंदूक घेतलेला म्हणजे दहशतवादी होता. आजचा दहशतवादी हा तुमच्या शेजारी बाजारी कुठेतरी बसलेला आहे, तो एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये वर्षानुवर्ष प्रोफेसर म्हणून काम करतो आहे किंवा कुठेतरी RDX उडवतो तेव्हा कळतं की हा तर पिडियाट्रिशियन आहे, हा तर कुठेतरी प्रतिष्ठित डॉक्टर आहे, हा इंजिनियर आहे. म्हणजे लादेनचं पण क्वालिफिकेशन आपण बघितलं तर ते खूप आहे. म्हणजे आता क्वालिफाईड मिलिटन्सी ही 3री-4थी जनरेशन आपण बघतोय आणि तेवढी मिलिटन्सी हायब्रिड होत चालली आहे. म्हणजे मुलींची म्हणजे हम किसी से कम नाही ह्याच्यासाठी दहशतवादांचं सुद्धा क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही आहे. म्हणजे शाहीन पकडली गेली आणि त्याच्यानंतर आपल्याला कळलं की जैश ए मोहम्मदची मोठी महिला विंग ही ह्या देशामध्ये कार्यरत आहे आणि जिहादाची एवढे ठिकठिकाणी वेगवेगळे स्वरूप आहेत हे काउंट आज करू शकत नाही आहोत आपण. म्हणजे नाशिकचं प्रकरण असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर आपण पूर्वी असं विचारलं जायचं की दहशतवादाला धर्म असतो का. पण मला असं वाटतं आपण ह्याच्या खूप बियॉन्ड गेलेलो आहोत की म्हणजे हे जे एवढे जिहादाचे प्रकार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की बांधिलकी राष्ट्राशी पाहिजे प्रत्येकाची. तर हा खूप मोठा क्रायटेरिया आहे. म्हणजे भारतात राहिलेला प्रत्येकजण भारतीय नाही आहे किंवा भारताबाहेर असलेला काही तो परका नाही आहे. त्याची जर बांधिलकी म्हणजे आपले NRIs ही आज एवढी मोठी शक्ती आपण बघतो की ज्यांचा पाठिंबा आहे भारताला, तर पहिल्यांदा हे जाणवतं की भारताबाहेर आहेत पण त्यांची सगळी निष्ठा, प्रेम, त्यांचं सगळं भारताला वाहिलेलं आहे, ते भारतीय आहेत. आणि भारतात राहिलेले जे क्रिकेट मॅच पाकिस्तान जिंकल्यावरती फटाके फोडतात ते भारतीय नाही आहेत खऱ्या अर्थाने. तर अशा पद्धतीने हा हायब्रिड मिलिटन्सीचा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला तो कॉग्निटिव्ह वॉरफेअरचा, की आज आपण अपलोड करत असलेला प्रत्येक फोटो
आपण देत असलेली प्रत्येक माहिती, आपण सेल्फी आणि मी ह्या एअरपोर्टवरनं ट्रॅव्हल करते असं मानाने, स्वाभिमानाने, अभिमानाने, प्रेमाने जे काही आपण अपडेट्स देतो आहेत सगळ्या मीडियावरती, अशा सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी त्याच्यावरती कंट्रोल करायला हवा आहे. आपलं लोकेशन कधी डिस्क्लोज करायचं, आपल्या मुलांचे किती आपण फोटो टाकायचे, कारण कॉग्निटिव्ह वॉरफेअरमध्ये हे जे सगळं आहे, ही माहिती ही आजचं शस्त्र आहे, ही आजची उपकरणं आहेत आणि आपण त्याचे विक्टीम आहोत. आणि ह्याच्यावरती जेव्हा आपण कंट्रोल करायला शिकू तेव्हा आपलं रूपांतर योद्ध्यामध्ये होणार आहे. आजची लढाई ही केवळ वर्दी घातलेले सैनिक लढत नाही आहेत. आजची वर्दी ही घराघरात बसलेली गृहिणी लढतीये, कॉलेजमध्ये शिकलेला प्रत्येक तरुण लढतोय, अनेक ठिकाणी अनेक स्वरूपामध्ये. म्हणजे सहस्त्र हातांनी आपल्याला एक एक वेगळी ही आयुधं सांभाळावी लागणार आहेत. तेव्हा कुठे दहशतवादाचा जो रक्तबीज राक्षस आहे की एक एक थेंब खाली पडतो आणि त्याचा वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. टीनेजर्स म्हणू नका, शाळेतले किंवा कॉलेजमधले म्हणू नका, म्हणजे सतत माथी भडकवली जात आहेत प्रत्येकाची. कुठे पुरून उरणार आहोत? सैन्य कुठे पुरून उरणार आहे? तिथे नव्हतं का सैन्य, इथे नव्हतं का सैन्य? हा अटॅक कसा झाला? हा अटॅक आपल्या मनावर होतोय. आणि बायोलॉजिकल वॉरफेअर, हो अर्थातच. कुठेतरी काहीतरी मिसळणं आणि आता कितीतरी प्रकारचे भेसळ हे चाललेले आहेत. म्हणजे साध्या साध्या सोसायटीजसुद्धा सुरक्षिततेची किती मोठी पातळी आपल्याला अचीव करायची आहे. एक साधी सोसायटी, सिव्हिल सोसायटी, काही मजले आहेत आणि असं ना वॉचमन असतो वगैरे वगैरे, एक पाण्याची टाकी लावलेली असते. तर अशा पद्धतीने आपल्याला वाटतं की सामान्य नागरिक आहेत, पण ते सुद्धा किती मोठे विक्टीम आहेत आजचे आणि किती वल्नरेबल आहे हे सगळं, स्पेशली बायोलॉजिकल जे वॉरफेअर आहे त्या ह्याच्यामध्ये. सो मला वाटतं प्रत्येक नागरिकाने सतर्क राहायला पाहिजे. जो सतर्क तो वाचणार आहे आणि जो गाफील तो ह्यात वाहून जाणार आहे. इतकं सोपं हे गणित आहे खरं आहे. आणि म्हणजे मला आठवतं ते संत तुकारामांनी म्हटलंय की दिवस रात्र आम्हाला आता दक्ष युद्धाचा प्रसंग आहे ना. हो, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. अगदीच. तर मला असं वाटतं की ते अजूनही खरं आहे आणि ते वाढतंच आहे, नाही का? खरं आहे, खरं आहे. ते वाढत जाणार आहे आणि एक एक मी म्हणाले तसं की रक्तबीज राक्षसाला अंत नाही आहे. त्याचा थेंब खाली पडायचा जमिनीवर, त्याच्यापासून अजून एक राक्षस निर्माण व्हायचा. त्याच्यासाठी देवीला इतकं कठोर रूप धारण करावं लागलं आणि त्याचं एकही थेंब रक्त न पडता तिने वरचेवर त्याचं सगळं हे करून त्याला थांबवलं. असं काहीतरी टेक्निक. त्यामुळे दहशतमुक्त वातावरण असं काही नाही होऊ शकणार कधी, पण त्याला जेवढा आळा आपण आपल्याकडून साथ देऊ शकू आपल्या संरक्षण दलांना, पोलिसांना, तेवढं हे काम कमी कठीण होणार आहे असं आहे. आता काही असे आपण एक रॅपिड फायर घेतो. हो. देशभक्ती एका वाक्यात. देशभक्ती म्हणजे काय? माझ्यासाठी देशभक्ती म्हणजे माझी वर्दी. भारताची सर्वात अंडररेटेड वीरांगना. सर्वात अंडररेटेड तसं सांगणं खूप कठीण आहे. खूप आहेत अशा, पण अशा पटकन आता माझ्या डोळ्यासमोर येत नाही आहे. सगळ्यात अंडररेटेड मला असं वाटतं राणी अब्बाक्काच मला म्हणता येईल. तिचं पराक्रम खूप मोठा आहे. आजचं सगळ्यात धोकादायक अदृश्य युद्ध कुठलं आहे? सगळ्यात धोकादायक दहशतवादाचंच युद्ध आहे. त्याचे जे वेगवेगळी स्वरूप आहेत अदृश्य, तर तेच आक्रमण सगळ्यात मोठं आहे. आपला इतिहास आणि परंपरा विसरणं हे राष्ट्रीय सुरक्षेचं संकट आहे का? अर्थातच आहे. कारण आपण एवढं बोललो त्याच्यावरती की आपल्यामधलं जे स्पिरिट आहे तो म्हणजे इतिहास आहे, आपली युद्ध परंपरा आहे. तीच जेव्हा आपल्यापासून वेगळी केली गेली तर आपल्यामध्ये काहीच हेतू उद्दिष्ट उरणार नाही आणि आपणही अतिरेकी होऊ. त्याच्यामुळे योद्ध्याचं छान सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे त्याचा संयम, त्याचा विवेक शस्त्र चालवण्याचा. आणि हा विवेक जर आपल्याला कोण देतं तर हे सगळं आपला इतिहास देतो आपल्याला. भारतीय ज्या आपण वीरांगना म्हटल्या त्या युद्धात कमी पडल्या की इतिहासाने त्यांना कमी दाखवलं? मला असं वाटतं इतिहासामध्ये त्यांना कमी दाखवलं गेलं. कारण याच्या 2-3 कारणं आहेत. त्यांचं स्त्रियांविषयी एक तर मुळातच खूप कमी लिहिलं गेलं. म्हणजे अनेक राण्यांचे त्यांच्याबद्दलची माहिती ही आपल्याला परकीयांच्या इतिहासात मिळते. म्हणजे अब्बाक्काविषयीचं पोर्तुगीजांच्या इतिहासात मिळतं, काही इंग्रजांनी काही ग्रंथ लिहून ठेवले त्याच्यातनं काही राण्यांविषयी माहिती मिळते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा परकीय आक्रमणं झाली त्या ठिकाणी आपल्या युनिव्हर्सिटीज म्हणजे नालंदा असेल किंवा इतर अनेक ज्या म्हणजे ग्रंथालय असतील ती सगळ्यात आधी जाळली गेली. इंग्रजही त्याला अपवाद नाहीत. त्याच्यामध्ये आपण खूप पुराव्यांना आपण मुकलो, आपल्यापर्यंत येऊ शकले नाहीत. म्हणजे सहस्रावधी आपली पुस्तकं भस्म झाली, आपले ग्रंथ, आपलं विज्ञान, आपला इतिहास, जो की त्याच्यामुळे आपली दरी निर्माण झाली. तर हा त्याच्यासाठी कारणीभूत आहे. याच्यामुळे कुठेतरी आपण त्याच्यामुळे कमी पडलो आहोत. 15 ऑगस्टला प्रत्येक भारतीयाने काय आठवलं पाहिजे? 15 ऑगस्टला प्रत्येक भारतीयाने आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी समर्पण दिलं आहे
त्या सगळ्यांना आठवलं पाहिजे आणि त्याच्या प्रकाशात मी कुठपर्यंत जायचं आहे हे देखील, याचं देखील त्याने स्मरण केलं पाहिजे. मोहिनीताई, तुम्ही एक मेजर आहात, तर तुम्ही एक सैनिक म्हणून तुमचे शब्द आजच्या पिढीला काय सांगाल? खूप छान आपण हा प्रश्न आहे, कारण सैनिकाचं खरंच त्याला व्यक्त करणं हे खूप कठीण आहे. आणि असा जेव्हा मी विचार करत होते की सैनिकाविषयी किंवा रणांगणावरती धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाविषयी माझ्या मनात काय आहे, हा जेव्हा मी विचार केला तेव्हा काही शब्द मला सुचले की किती मोठा स्वाभिमान आणि तो परमेश्वराकडे काय मागत असेल एक सैनिक साधारण आपल्या सगळ्यांसाठी, की कसं तो मागत असेल. म्हणजे मला शक्ती दे किंवा मला चांगली रायफल दे किंवा काय. तर मी त्याच्यावरती एक छोटं हिंदी काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला की परमेश्वराला मी असं म्हणेन की आपदा से घिरे समय तू रक्षा कर यह नहीं प्रार्थना, आपदा से घिरे समय तू रक्षा कर यह नहीं प्रार्थना, निर्भयता से पूर्ण हृदय हो अविचल दृष्टि तना हो सीना, माथे पर यदि बोझ हो भारी हल्का कर यह नहीं याचना, शक्ति जुटाकर उसे उठाहूँ ना दया हो ना ही सांत्वना, राह कांटों से भरी जब फूल कभी ना तुम बिछाना, राह कांटों से भरी जब फूल कभी ना तुम बिछाना, ध्येय पथ का दृढ़ स्मरण प्रतिपल गतिमान हो चलना, घिरा आए जब घना अंधेरा रात का तुम दिन न करना, घिरा आए जब घना अंधेरा रात का तुम दिन न करना, बढ़ रहे हर एक चरण तक स्वल्प किरण बस नित्य रखना, प्राण बोझल हो यदि और मिट रहे हो जब नयन, प्राण बोझल हो यदि और मिट रहे हो जब नयन, सर्वस्व खोकर मैं गिरूं और दांव पे हो अखिल जीवन, आधारित कर मत उठाना, आधारित कर मत उठाना, उपचार न करना कोई अन्य, शस्त्र थामे फिर लड़ूंगी, आघोषित करता पांचजन्य, आघोषित करना पांचजन्य. जय हिंद. खूप सुंदर, खूप असं आसूसून ती आतून उमटली आहे कविता, मला वाटतं. खरं आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. खरा सैनिक हा काय विचार करतो त्याचं खूप छान तुम्ही ओळी लिहिलेल्या आहेत. मोहिनीताई, तुम्ही इकडे आलात आणि खूप काही सांगितलं. खरं म्हणजे हा खूपच मोठा टॉपिक आहे. तुम्ही एवढं मोठं जाड पुस्तक लिहिलेलं आहे आणि आपल्या भारताचा बलिदानाचा, शौर्याचा इतिहास आपल्याला छोट्या एका तासामध्ये कव्हर करणं कठीण आहे. पण तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद मंजिरीताई. जय हिंद. तर प्रेक्षक हो, मोहिनीताईंनी आपल्या भारताच्या इतिहासातील वीरांगनांच्या शौर्यगाथा सांगितल्या आणि आज राष्ट्राभिमान म्हणजे काय आहे, आपण कोणत्या प्रकारचं युद्ध लढतोय आणि प्रत्येक नागरिकाने कसं सैनिक असलं पाहिजे हे अतिशय खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे. जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या फॅमिलीजना हा पॉडकास्ट शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन, अशाच एखाद्या छानशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.